नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख मिशन IAS अकॅडमी द्वारा आयोजित स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शनच्या कार्यशाळा गेल्या 3 महिन्यापासून सुरू आहेत. मिशन IASचे संचालक व संयोजक माननीय प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काटोळे सर यांनी सुरू केलेल्या या ऑनलाईन वेबिनार सिरीजमध्ये आज जय जवान जय किसान या टायटल अंतर्गत एक महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शनाच्या या सिरीजला सुरुवात केल्याबद्दल मी मिशन IAS डॉक्टर पंजाबराव देशमुख स्पर्धा परीक्षा अकादमी अमरावती व त्यांची संपूर्ण टीम यांचं विशेष अभिनंदन करतो. व आज मला त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विशेषतः विदर्भ व मराठवाड्यातील जे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत इंटरॅक्ट होण्याची जी संधी त्यांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. व आज आपण थेट विषयाला सुरुवात करू. स्पर्धा परीक्षा तयारी करत असताना विशेषतः ग्रामीण भागातला विद्यार्थी असेल तर प्रामुख्यानं स्पर्धा परीक्षा तयारीचे एकूण ज्या परीक्षांची विद्यार्थी तयारी करू इच्छितो त्यामध्ये UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा, MPSC राज्यसेवा परीक्षा, PSI STI ASO परीक्षा, त्यानंतर बँकिंगच्या ज्या परीक्षा आहेत ज्यामध्ये IBPS, SBI, RRB या परीक्षांची एकूण तयारी असते. हा विषय जो आज मला यांनी दिला आहे की UPSC व MPSC स्पर्धा परीक्षा तयारी विशेषतः ग्रामीण भागातला विद्यार्थी व त्या संदर्भानं आजच्या सत्राला जे विद्यार्थी जॉईन आहेत त्यासोबत ग्रामीण भागातले काही पालकही यामध्ये जॉईन असतील व काही शिक्षकवृंदसुद्धा या सेशनला ऐकत असतील. तर आपण प्रामुख्यानं UPSC परीक्षा म्हणजे नेमकं काय, UPSC सनदी सेवा परीक्षा, सनदी सेवा म्हणजे काय, त्यानंतर आपण MPSC राज्यसेवा परीक्षा ज्यामध्ये कोणकोणती पदं आहे, परीक्षेचं स्वरूप काय आहे, त्याची रचना काय आहे, त्यानंतर PSI STI ASO परीक्षा, अशा पद्धतीनं एकूण आजच्या मार्गदर्शन सत्राचं आपण स्वरूप ठेवणार आहोत. मला आपल्याशी इंटरॅक्ट करता यावं या दृष्टिकोनातनं एक प्रामुख्यानं प्रश्न उत्तराच्या स्वरूपात आपण या सेशनची एक मालिका पुढच्या साधारणतः 45 ते 50 मिनटामध्ये आपण इथे गुंफणार आहोत. यामध्ये आपल्याला काही प्रश्न असतील किंवा या संदर्भानं काही आपल्या अडचणी असतील तर त्या आपण निश्चित चॅट बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये टाकाव्यात. त्याची उत्तरं देण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असेल आणि अशा पद्धतीनं आपण पुढे जाणार आहोत. सर्वप्रथम आज म्हणजे ज्या पद्धतीनं आपण व संपूर्ण जग एका अनिश्चिततेच्या एकूण वातावरणात आहे व अशाही परिस्थितीमध्ये केंद्र शासन, महाराष्ट्र शासन व यामधले ज्यांच्यावर मुख्यतः कामाचा भार आहे असे सनदी सेवेतले अधिकारी व राज्यसेवेतले अधिकारी या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण ग्रामीण व शहरी समाज आज कोरोना किंवा कोविडच्या या संकटाचा सामना करत आहेत. तर ते जे वॉरियर्स आहेत त्या सगळ्यांच्या एकूण डेडिकेशनमुळं, समर्पणामुळं आज आपण सर्व सुरक्षितरित्या आपापल्या घरी आहोत. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट बंद आहेत, संस्था बंद आहेत, त्यामुळं बहुतेक जे विद्यार्थी आहेत विशेषतः ग्रामीण भागातले असतील किंवा शहरी भागातले हे आपापल्या घरी आहेत. तर अशा एकूण वातावरणामध्ये मी असं गृहीत धरतो की मला ऐकणारा जो विद्यार्थी आहे तो नवीन विद्यार्थी जो स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छितो, जो असा विद्यार्थी की ज्याची साधारणतः 1 वर्ष तयारी झालेली आहे व त्या पुढे अभ्यासाचं नियोजन एकूण त्या विद्यार्थ्याला करायचं आहे, आणि काही असे विद्यार्थी की जे ऑलरेडी अटेम्प्ट देत आहेत आणि त्यांनासुद्धा या सत्राचा लाभ व्हावा अशी एकूणच सत्राची मांडणी असेल. तर आपण सुरुवात करू सनदी सेवा या परीक्षेपासून. तर आपल्याला सगळ्यांना माहिती असावं म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये आपण सनदी सेवा म्हणजे काय हे लक्षात घेऊ, त्यानंतर सनदी सेवा परीक्षा म्हणजे काय हे लक्षात घेऊ.
आपल्याला सर्वांना कल्पना असेलच किंवा जे नवीन विद्यार्थी आहेत प्रामुख्यानं या माहितीचं म्हणजे पहिल्या टप्प्याचं बऱ्याचदा रिपिटेशन होतं, परंतु नवीन विद्यार्थी कोणी यापासून वंचित होऊ नये म्हणून मुख्यतः मी ती मांडणी करतो आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण सर्व लोकशाही प्रधान आपल्या डेमोक्रॅटिक नेशनमध्ये आपण राहतो. तर आपल्याला सर्वांना याची कल्पना आहेच की आपल्या देशाची जी संसद आहे त्या संसदेमध्ये कायदे किंवा विधेयकं जी आहेत ती तयार होतात. त्यानंतर आपण घटक राज्याचा जर विचार केला तर घटक राज्य कायदे मंडळामध्ये कायदे तयार होतात. तर यामध्ये कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ, थोडक्यामध्ये कायदे मंडळाचं काम आहे कायदा तयार करणे, बजेट तयार करणे आणि त्याला मंजुरी देणे. त्यानंतर कार्यकारी जे मंडळ आहे मग ते केंद्रातलं असेल किंवा राज्यातलं असेल, कार्यकारी मंडळाचं काम आहे की देशाच्या संदर्भातले धोरणात्मक निर्णय घेणं, सार्वजनिक उपक्रमातील जे धोरणात्मक उपक्रम आहे किंवा प्रोजेक्ट आहेत त्यांना मंजुरी मिळवून देणं. तर हे जे प्रोजेक्ट किंवा हे जे कायदे आहेत याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम परमनंट अशा पद्धतीची एक व्यवस्था आपल्या देशामध्ये असावी. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून म्हणजे घटनेमध्ये तरतूद असलेले जे आयोग आपल्या देशामध्ये आहेत, ज्यामध्ये वित्त आयोग आहे किंवा विद्यापीठ अनुदान आयोग आहे, इतर जे काही शिक्षण आयोग आहे, अशा पद्धतीनं केंद्रीय लोकसेवा आयोग हा एक घटनात्मक आयोग आहे, ज्याला केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा संघ लोकसेवा आयोग किंवा युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन असं म्हणायचं. आता या आयोगाचं काय काम आहे तर आयोगाचं काम आहे की परीक्षेचं आयोजन करणे. मग आता परीक्षेचं आयोजन करत असताना आधी आपण इथे मी जसं आपल्याला प्रारंभी म्हटलं की सनदी सेवा म्हणजे काय, तर मी जसं सांगितलं की कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ हे कायदा तयार करेल आणि कार्यकारी मंडळ हे धोरणात्मक निर्णय घेईल. तर या कायद्याचं व धोरणात्मक निर्णयाचं इम्प्लिमेंटेशन करण्याचं जे काम आहे ते सनदी सेवेचं आहे. आणि म्हणून या सनदी सेवेमध्ये जर आपल्याला जायचं असेल तर त्यासाठी UPSC म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून ज्या परीक्षेचं आयोजन केलं जातं ती परीक्षा आपल्याला द्यावी लागते. आता या परीक्षेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण बघूया की याचे किती टप्पे आहेत. तर प्रामुख्याने या परीक्षेचे 3 टप्पे आहेत: पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत. आपण थोडं विस्तारानं फार डिटेल टेक्निकल एक्झामिनेशन ओरिएंटेड मी आजच्या पहिल्या सत्रात जाणार नाही, पण तरीही एक ब्रॉड व्ह्यू आपल्या लक्षात यावा या अनुषंगानं पूर्वपरीक्षा हा जो परीक्षेचा पहिला टप्पा आहे या टप्प्याला चाळणी परीक्षा असं सुद्धा आपण म्हणू शकतो. म्हणजे ही एक क्वालिफाईंग परीक्षा आहे. या परीक्षेमध्ये 2 पेपर आपले असतात. पहिला जो पेपर आहे त्याला सामान्य अध्ययन पेपर म्हणायचं, पेपर क्रमांक 1, आणि जो दुसरा पेपर आहे त्याला नागरिक कल चाचणी, ज्याला CSAT म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट असंही म्हणायचं. त्यातला प्रामुख्यानं जो पहिला पेपर आहे जो 100 प्रश्न आणि 200 गुणांसाठी असतो. या पेपरमध्ये प्रामुख्यानं 7 घटक असतात: करंट म्हणजे चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, पर्यावरण, अर्थशास्त्र, भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था आणि सामान्य विज्ञान, असं प्रामुख्यानं हे 7 घटक यामध्ये असतात. मी मुख्यतः मराठी भाषेचा वापर करतो आहे कारण मी हे गृहीत धरून चाललो आहे की ग्रामीण भागातला विशेषतः विद्यार्थी वर्ग मला ऐकतो आहे आणि काही ठिकाणी मी इंग्लिश वर्ड पण वापरतो आहे, सो दॅट आपण बायलिंग्वल पुढे जाऊ, जेणेकरून विद्यार्थ्यांना सगळ्या बाबी व्यवस्थित लक्षात येतील. सो पहिला जे मी 7 घटक आपल्याला सांगितले, ज्यामध्ये आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, इंजिनिअरिंग ह्या सगळ्याच बॅकग्राऊंडचे जे मुलं ज्या एज्युकेशनला बिलॉंग करतात त्यांचा हा जनरल सायन्सचा पहिला पेपर आहे, ज्यामध्ये 100 क्वेश्चन फॉर 200 मार्क्स अशा पद्धतीचं असतं. या प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप आहे हे वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन, यामध्ये MCQ आपण ज्याला म्हणतो अशा स्वरूपाचं असतं. यामध्ये 1/3 निगेटिव्ह मार्किंग असते. म्हणजे आपल्याला एक प्रश्न आहे त्याला खाली 4 पर्याय आहेत. यामध्ये आपल्याला फार काळजीपूर्वक ते प्रश्न सोडवायचे आहेत, कारण यामध्ये जर एखादा प्रश्न आपला चुकला तर आपलं 1/3 निगेटिव्ह मार्किंग म्हणजे 3 प्रश्न चुकले तर आपला एक बरोबर आलेला प्रश्नचे जे मार्क्स आहेत ते सुद्धा वजा होणार आहेत. ही बाब आपल्याला लक्षात घ्यायची आहे. दुसरा जो पेपर आहे ज्याला CSAT असं म्हटलं जातं, या पेपरमध्ये 80 क्वेश्चन फॉर 200 मार्क्स आणि हा पेपर मात्र इथे क्वालिफाय ठेवण्यात आलेला आहे. यामध्ये आपल्याला 33% मार्क्स म्हणजे 200 पैकी 33% म्हणजे 66
म्हणजे आपल्याला क्वालिफाय होण्यासाठी किमान 67 मार्क्स असले पाहिजेत. म्हणून इथे 2 बाबी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की पूर्वपरीक्षा, जर आपल्याला पूर्वपरीक्षा क्वालिफाय होऊन मुख्य परीक्षेला जायचं असेल तर पूर्वपरीक्षेतला जो पेपर क्रमांक 2 आहे, ज्याला सीसॅट आपण असं म्हणतो, हा क्वालिफाय होणं आपल्याला अनिवार्य आहे. म्हणजे जर आपण तो पेपर क्वालिफाय नाही झालो, त्यामध्ये 67 मार्क्स आपल्याला नाही पडले तर आपल्याला मुख्य परीक्षेला जाता येणार नाही. आणि म्हणून जरी पेपर क्वालिफाय असला तरी क्वालिफायचा जो कट ऑफ आहे तेवढे मार्क्स आपल्याला मिळणं अनिवार्य आहे. त्यानंतर आपण येऊया दुसऱ्या पेपरकडे. दुसरा म्हणजे मुख्यतः क्रमाने तो पहिला पेपर, ज्याला आपण GS किंवा सामान्य अध्ययन असं म्हणतो. या पेपरमध्ये आपल्याला मॅक्झिमम मार्क्स कसे मिळतील अशा पद्धतीनं आपल्या तयारीचं स्वरूप असायला पाहिजे. आणि म्हणून जर आपण सिरियसली UPSC मधल्या सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेचं नियोजन किंवा त्या परीक्षेच्या तयारी संदर्भानं आपण निर्णय घेतला असेल तर GS पेपरची आपली तयारी ही सर्वोत्तम असायला हवी, ज्यामध्ये कशा पद्धतीनं तयारी करायची हा नंतरचा आपला मुद्दा पुढच्या चर्चेदरम्यान येणारच आहे. म्हणजे आणि म्हणून आता आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की GSमध्ये मॅक्झिमम स्कोअर, आता आपण जर एक गृहीत धरायचं झालं तर एक सर्वसाधारण जी कॅटेगरी जनरल किंवा ओपन कॅटेगरी आपण गृहीत धरू, या कॅटेगरीतील विद्यार्थ्याला साधारणतः 110-115 पेक्षा मार्क्स. आता प्रत्येक वेळेला कट ऑफ हे बदलत असतात. म्हणजे मागील 2019ला असलेल्या कट ऑफचे जे मानक आहेत ते 2020ला तसेच राहतील असं गृहीत धरता येत नाही. आणि म्हणून इथे आपल्याला मॅक्झिमम मार्क्स, मी एक अंदाजे आपल्याला सांगतो की 115 मार्क्स जर आपल्याला असेल तर शुअरली आपण मेन्ससाठी क्वालिफाय होतो. आता मुख्य परीक्षेला पहिली जी परीक्षा प्रिलिम्स आपली आहे ही चाळणी परीक्षा आहे, क्वालिफाईंग परीक्षा आहे. म्हणजे ही परीक्षा पास झालो तरच आपल्याला मुख्य परीक्षेला बसता येतं. अन्यथा पुढील वर्षी पुन्हा नोटिफिकेशन येईल, परत जागांसाठी ॲडव्हर्टाइजमेंट येईल, पुन्हा आपल्याला अर्ज करून पुन्हा नवीन वर्षाच्या प्रिलिमच्या परीक्षेसाठी बसावं लागतं. आता इथे आपण गृहीत धरा की आपण पूर्वपरीक्षेमध्ये क्वालिफाय झालात आणि मुख्य परीक्षा आपल्याला आता द्यायची आहे. तर मुख्य परीक्षेतला मुख्यतः 3 टप्प्यामध्ये मुख्य परीक्षा विभागली जाते. त्यामध्ये सर्वात अगोदर क्वालिफाईंग पेपर आहेत, त्यानंतर काउंटेड पेपर आहेत की जे मार्क्स आपले काउंट केले जाणार आहेत, आणि त्यानंतर आहे व्यक्तिमत्व चाचणी, ज्याला पर्सनॅलिटी टेस्ट असं म्हणायचं. तर मुख्य परीक्षेतला पहिला जो टप्पा आहे त्यामध्ये 2 क्वालिफाईंग पेपर आहेत, लँग्वेजचे पेपर आहेत. ज्या भाषांना भारतीय राज्यघटनेने भारतीय भाषा म्हणून मान्यता दिली अशापैकी आपली असलेली मराठी असेल, हिंदी असेल, अशा पैकी एक भाषा आपण घेऊ शकता. त्यानंतर दुसरी जी लँग्वेजचा जो आपला पेपर आहे तो आहे कंपल्सरी इंग्लिश. हे दोनही पेपर क्रमशः 300 मार्कांना आहे आणि इथे आपल्याला किमान 25% मार्क्स जे आहेत हे घेणं अनिवार्य आहे. म्हणजे 300 पैकी 25% मार्क्स म्हणजे आपल्याला 75 मार्क्स यामध्ये असले पाहिजे. हे 2 पेपर जरी क्वालिफाय असले तरीसुद्धा किमान क्वालिफाय होता येईल एवढे मार्क्स जर आपल्याला पडले तरच आपले पुढचे जे काउंटेड पेपर आहे, ज्यामध्ये एसे 4 GS, ऑप्शनल एका विषयाचे 2 पेपर, म्हणजे असं 1750चे जे मार्कांचे जे पेपर आपले मुख्य परीक्षेचे आहे तरच ते पेपर तपासले जातात. आणि म्हणून पूर्वपरीक्षा पास होणाऱ्या मुलांचं अभ्यासाचं नियोजन हे अगोदरच असं असावं की मला लँग्वेजचे क्वालिफाय पेपर हे क्वालिफाय करता आले पाहिजेत, तरच माझे मुख्य परीक्षेचे इतर लेखी पेपर तपासले जाणार आहेत. सो इथे आपल्याला लँग्वेजच्या 2 पेपरचं किती महत्त्व आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ही बाब यासाठी लक्षात घेणं गरजेचं आहे की साधारणतः IAS, IPS, IFS हे जे कॅडर आहेत, ज्या कॅडरसाठी आपलं सिलेक्शन होतं, या कॅडरमध्ये आपण सिलेक्ट झाल्यानंतर किमान स्थानिक आपली जी भाषा आहे ती आपल्याला 25% यावी, आणि जी पत्रव्यवहार किंवा एकूण कार्यालयीन कामासाठी वापरण्यात जाणारी इंग्लिश भाषा आहे ती तरी किमान 25-30% यावी असं अपेक्षित आहे. आता यानंतरचा पुढचा जो टप्पा आहे तो आहे मुख्य परीक्षेतील काउंटेड पेपरचा. जसं मी सांगितलं की याचे 3 भाग पडतात. एक एसेचा पेपर, दुसरा आहे GS, आणि त्यानंतर ऑप्शनलचा पेपर. तो पहिला जो त्यातला पार्ट आहे एसे, हा 250 मार्कांसाठी असतो. इथे 180 मिनिट आपल्याला म्हणजे 3 तास
चा वेळ जो आहे, कालावधी, तो पेपर लिहिण्यासाठी आपल्याला मिळतो. यामध्ये 2 विषयांवर आपल्याला एसे लिहायचे असतात. म्हणजे पहिला जो एसे आहे हा 125 मार्काचा आणि दुसरा 125 मार्काचा, जिथे साधारणतः 1000 ते 1200 शब्द मर्यादा आपल्याला दिलेली असते. म्हणजे इथे आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की एसे, आता यात आपण हे बघूया की एसे कशावर येतात. तर साधारणतः सामाजिक जे प्रश्न आहेत, देशांचे प्रश्न आहेत, आंतरराष्ट्रीय प्रश्न आहेत, काही असे प्रश्न जे आपल्या इक्वॅलिटीचे आहेत, इंटग्रिटीचे आहेत, देशाच्या अशा संदर्भातले आहेत की जिथे आपलं स्वतःचं वाचन किती आहे, आकलन किती आहे, देशप्रश्नांबद्दलची आपली मतं कशी आहेत, ही मतं सर्वांना घेऊन चालणारी आहेत का, की कुठे बायस होणारी आहेत, हे सगळं एकूण एसेच्या माध्यमातून ओव्हरऑल आपलं वाचन, आपलं आकलन, आपलं प्रेझेंटेशन आणि आपली विचार करण्याची पद्धत, ह्या सगळ्यांचं एकूण मूल्यमापन एसेच्या माध्यमातून करता येतं. आणि म्हणून हे 2 जे एसे आहेत हे विस्तीर्ण अशा पद्धतीचे, म्हणजे एकूण लेखी परीक्षेतले सगळ्यात मोठे प्रश्नसुद्धा आपण याला म्हणू शकतो, हे आपल्याला इथे सोडवावे लागतात. त्यानंतर जो दुसरा टप्पा आहे, ज्यामध्ये मुख्य परीक्षेतील GSचे पेपर आहेत, त्यामध्ये पेपर 1, पेपर 2, पेपर 3 आणि पेपर 4. मी एक क्रमांक देतो जेणेकरून मला सांगताना त्याचा क्रम निश्चित व्हावा आणि आपल्यालाही व्यवस्थित ते लक्षात यावं. यामधला पहिला जो पेपर 1 आहे, सामान्य अध्ययन पेपर 1, ज्याला आपण GS पेपर 1 असं म्हणतो, यामध्ये इतिहास आणि भूगोल आणि भारतीय समाज असे 3 घटक आहे. इंडियन हेरिटेज अँड कल्चर, हिस्ट्री अँड जॉग्रफी ऑफ द वर्ल्ड अँड सोसायटी, असं त्या पेपरचं एकूण नाव आहे. दुसरा जो पेपर आहे तो कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, इंडियन पॉलिटी अँड लॉ, त्यामध्ये 2 आणखी ॲडिशनल घटक आहे. इंटरनॅशनल रिलेशन, ज्यामध्ये परराष्ट्र धोरण व आंतरराष्ट्रीय संबंध हे घटकसुद्धा इन्क्लुडेड आहेत. पेपर 3 GS 3मध्ये आपल्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक्स, ॲग्रिकल्चर, त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन असे काही महत्त्वाचे घटक यामध्ये टाकण्यात आलेले आहेत. आणि त्यानंतर चौथा जो GSचा पेपर आहे, ज्यामध्ये एकूण व्यक्तिमत म्हणजे व्यक्तीचं एथिकल टेस्ट व्हावी अशा पद्धतीचा हा पेपर आहे, ज्यामध्ये एथिक्स, इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड अशा पद्धतीचा हा पेपर 4 आहे. हे 4ही पेपर जर आपण लक्षात घेतले, यातले प्रामुख्यानं पहिले 3 पेपरमधले बरेचसे घटक हे प्रिलिमचा जो पेपर 1 होता आपला GSचा, त्यामध्ये जसेच्या तसे सारखे आहेत. त्यानंतर एक वेगळा घटक यामध्ये आहे, ज्यामध्ये एथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूड, की जो फक्त मेन्सला आहे, आणि काही असे घटक की जे फक्त मेन्सला आहे, ज्यामध्ये टेक्नॉलॉजीचा घटक आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे, टेक्नॉलॉजीचा घटक आहे. हे घटक फक्त मेन्सला आहेत. सो इथे हे 4ही पेपर आपल्याला थेरॉटिकल लिहायचे आहेत. एसेसुद्धा आपल्याला थेरॉटिकल लिहायचा आहे. त्यानंतरचा तिसरा जो टप्पा आहे, ज्यामध्ये ऑप्शनल पेपर 26 पेपर, 26चं लिटरेचर, त्यामध्ये बरेचसे परत लिटरेचर आहेत. म्हणजे टोटल एकूण जर विचार केला आपण, सगळे जवळपास 40च्या जवळपास असे विषय आहेत की ज्या विषयातनं एक विषय आपल्याला निवडायचा. मुख्यतः विषय 26, पण लिटरेचरचे जर पकडले तर ते 40 ते 42 विषय होतात. तर अशा पद्धतीनं या संपूर्ण ऑप्शनलपैकी एक विषय आपल्याला निवडायचा आहे. आणि या एका विषयाचे आपले 2 पेपर होणार आहे. 250 मार्क्स, 250 मार्क्स इच, 250 मार्क्स प्रत्येकी याला असणार आहे. तर अशा पद्धतीनं 250 मार्काचा एसे, GS 1 to 4 250 मार्क्स इच, म्हणजे हे 1000 मार्क्स, आणि ऑप्शनल पेपरचे 500 मार्क्स, असं हे 1750 मार्काचं मेन्स आपलं असतं UPSC सिव्हिल सर्व्हिसेसचं. याच्यानंतरचा शेवटचा टप्पा म्हणजे जे विद्यार्थी साधारणतः, आता जसं प्रिलिम्सला मार्कांचा कट ऑफ आहे, तसं मुख्य परीक्षेचा एक कट ऑफ निर्धारित आयोगाने केलेला असतो, ज्याचे मानक त्यावर्षी किती जागा आहेत आणि त्यानंतर त्या प्रमाणात किती प्रमाणात मुलं, मग 13च्या प्रमाणात पाठवायचे आहेत, 15च्या प्रमाणात, हे सगळं आयोगाचं एकूण सगळं कॅल्क्युलेशन असतं. त्या कॅटेगरीला किती जागा आहेत, त्यानुसार त्या कॅटेगरीचे किती विद्यार्थी जे आहेत हे इंटरव्ह्यूला क्वालिफाय होतील. मग अशा पद्धतीने जे विद्यार्थी इंटरव्ह्यूला क्वालिफाय होतात, अशा विद्यार्थ्यांसाठी 275 मार्कांचं हे मुलाखतीचं एकूण, ज्याला आयोग पर्सनॅलिटी टेस्ट असं म्हणतं, म्हणजे याला इंटरव्ह्यू म्हणत नाही आयोग, तर व्यक्तिमत्व चाचणी असं म्हणतं. तर आपण ह्या UPSC सिव्हिल सर्व्हिसेसच्या
पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि आता शेवटचा टप्पा म्हणजे मुलाखतीमध्ये आलो आहे. तर मी जसं आत्ताच आपल्याला सांगितलं की 275 मार्क्स याला आहेत. ही परीक्षा ओरल आहे, म्हणजे तोंडी परीक्षा ही आपली होणार आहे. मग आता या परीक्षेमध्ये आपलं काय नेमकं तपासलं जाणार आहे, तर या UPSC सिव्हिल सर्व्हिसेसच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्था, त्यानंतर महसूल संकलन, त्यानंतर विकास कामं, ही जी काही एकूण सनदी अधिकाऱ्यांची कामं आहेत हे करण्याचं काम ज्यांना आपण सोपवणार आहोत ते करण्याइतपत त्या कार्यालयाला, म्हणजे IAS असेल तर जिल्हाधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त, जिल्हा परिषदेचे CO, IPS असेल तर भारतीय पोलीस सेवेतील तो वरिष्ठ अधिकारी आहे, म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून ते काम करतील, कमिशनर म्हणून काम करतील, IRS असतील तर इतर रेव्हेन्यू ऑफिसर कमिशनर म्हणून काम करतील. तर त्या ठिकाणी काम करताना त्या कार्यालयाला ते नेतृत्व देऊ शकतात का, आपली प्रश्नांची समयसूचकता कशी आहे, प्रश्नांची उत्तरं आपण किती विचारपूर्वक देता, त्याबद्दल आपलं ज्ञान कितपत आहे, समज कितपत आहे, आकलन कितपत आहे आणि आपलं प्रेझेंटेशन त्या संदर्भानं कसं आहे, हे एकूण व्यक्तिमत्वाची चाचणी या मुलाखतीच्या माध्यमातून केली जाते. इथे ही बाब आपल्याला लक्षात घ्यायची मित्रांनो की मुलाखत चाचणीला जे वेटेज आहे, आपण बघतोय की essay, GSA पेपर, ऑप्शनल पेपरपेक्षाही 25 मार्क्स जास्त, म्हणजे इकडे 250 पर पेपर 250 मार्क्स आहेत, तर इकडे आपल्याला 275 मार्क्स इंटरव्ह्यूला दिलेले आहेत. म्हणजे मुलाखतीला अत्यंत महत्त्वाचं स्थान एकूणच या परीक्षेच्या टप्प्यांमध्ये दिलेलं आहे, हे आपल्याला विशेषत्वानं लक्षात येतं. अशा पद्धतीनं 1750 मार्कांची मुख्य परीक्षा आणि 275 मार्काची मुलाखत, असं एकूण 2025 मार्कांपैकी आपल्याला जे मार्क्स मिळतात त्याप्रमाणे मार्कांनुसार व आपल्या ज्या कॅटेगरीज आहेत त्या प्रमाणात ज्या जागा जशा पद्धतीनं अवेलेबल असतील त्या टोटल जागांपैकी आपला रँक व आपली कॅटेगरी यानुसार आपल्याला कॅडर मिळतं. आता कोणकोणते कॅडर यामध्ये असतात, IAS ज्याला इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवा, त्यानंतर IFS इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस ज्यामध्ये भारतीय विदेश सेवा किंवा परराष्ट्र सेवा आपण त्याला असं म्हणतो. त्यानंतर तिसरी आहे IPS इंडियन पोलीस सर्व्हिसेस भारतीय पोलीस सेवा. त्यानंतर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस भारतीय वनसेवा, आता वनसेवेला सेपरेटसुद्धा एक्झाम घेतली जाते. त्यानंतर आहे IRS, तसं IPS नंतरच IRS, म्हणजे हा काही क्रम असा ठरवून दिलेला नाही. एकूण मार्कांचं आणि रँकिंगचं जे असतं त्या प्रमाणात जे विद्यार्थी आपले पसंती क्रम देतात त्याप्रमाणे हे एकूण रँक आपल्याला सांगता येतील. तशा सेवा सगळ्याच महत्त्वाच्या आहेत, सगळीच पदं महत्त्वाची आहे. त्यानंतर IRS इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस, तर जे महसूल संकलनाचं काम आहे, जे आपण GST आणि इतर ह्या एकूणच सेवा टॅक्स किंवा सेवा कर आपण त्याला म्हणतो, तर त्या संकलनाचं काम हे रेव्हेन्यू सर्व्हिसेसकडे जातं. व इतर एकूण जे आर्थिक व्यवस्थापन देशाचं आहे ते सुद्धा त्यांच्याकडे असतं. त्यानंतर इंडियन अकाउंट अँड ऑडिट सर्व्हिसेस आहे, इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसेस, अशा अनेक सर्व्हिसेस क्लास 1 आणि क्लास 2च्या जी काही पदं आहे या परीक्षेच्या माध्यमातून भरली जातात. सुपर क्लास 1 आय मस्ट से. सो इथे आपण UPSC सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे सनदी सेवा आणि या सनदी सेवेच्या माध्यमातून जे कॅडर्स मिळतात त्याचं काय एकूण स्वरूप आहे हे आपण थोडक्यामध्ये बघितलं. आता थोडक्यात म्हटल्यापेक्षा आपण थोडं विस्तारानं बघितलं यासाठी की जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना याचा लाभ व्हावा. थोडा आपला वेळ त्यामध्ये गेला तरी चालेल, परंतु नवीन विद्यार्थी डायरेक्ट जर आपण त्याला ॲनालिसिस आणि सब्जेक्टच्या किंवा अभ्यासाच्या स्ट्रॅटेजी याबद्दल बोलायला लागलो तर तो डिमोरलाइज होण्याचे चान्सेस आहेत आणि म्हणून आपण थोडं विस्तारानं त्याला घेतलं. आता इथे आपल्याला UPSC सिव्हिल सर्व्हिसेस पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असं याचं एकूण स्वरूप लक्षात आल्यानंतर आता आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की सिव्हिल सर्व्हिसेस ऑफिसरचं नेमकं काम काय आहे, म्हणजे कशासाठी आपल्याला या सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे. जर आपण मुख्यतः IAS कॅडरसाठी आपण जात असाल तर इथे सर्वात महत्त्वाचं काम आहे महसूल संकलन, म्हणजे जिल्हाधिकारी किंवा जिल्हा परिषदेचे CO किंवा महानगरपालिका
यांना महसूल संकलनाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे, कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आहे, तिथलं डिझास्टर मॅनेजमेंट आहे, एकूण व्यवस्थापन आहे. हे संपूर्ण काम भारतीय प्रशासकीय सेवेतलं जे कॅडर ज्या कॅन्डिडेटला किंवा ॲस्पिरंट्सला मिळतं त्याला ते करावं लागतं. दुसरं अत्यंत महत्त्वाचं काम आपण म्हणूया की कायदा व सुव्यवस्था, आणि म्हणून यासाठी सेपरेट युनिफॉर्म सर्व्हिस आपल्याकडे आहे सिव्हिल सर्व्हिसेसमधली, ज्याला इंडियन पोलीस सर्व्हिसेस असं आपण म्हणतो, भारतीय पोलीस सेवा. तर यामध्ये जे IPS म्हणून सिलेक्ट होतात ते जिल्हा पोलीस अधीक्षक, कमिशनर, अपॉइंटमेंट जी फर्स्ट अपॉइंटमेंट ज्याला आपण म्हणू ती ACP किंवा ॲडिशनल SP आपण म्हणूया अशी असते, आणि त्यानंतर पुढे ते कमिशनर, पोलीस कमिशनर किंवा तिकडे पोलीस महानिरीक्षक पदापर्यंत सुद्धा जाऊ शकतात. आता ते किती लवकर सर्व्हिसमध्ये येतात यावर त्या सगळ्या बाबी अवलंबून आहेत. सो इथे आपण हे बघितलं. त्यानंतर तिसरं आहे की महसूल संकलन व त्याचं व्यवस्थापन, म्हणजे मुख्यतः महसूल संकलन व्यवस्थित होतं आहे का, ज्या कंपनी असेल, उद्योग असतील, त्या ॲक्च्युअल जेवढं उत्पन्न त्यांना होतं तेवढा शासनाचा जो टॅक्स आहे तो भरला जातो आहे का. आता हा का भरायचा हा आणखी वेगळा अभ्यासाचा विषय आहे. म्हणजे कुठलाही XYZ पर्सन असेल, त्यांनी जर एखादा उद्योग टाकला तर तो उद्योग टाकताना इथल्या जी सडक आहे म्हणजे रस्ता आहे त्याचा तो वापर करतो, पाण्याचा वापर करतो, विद्युतचा वापर करतो, शासनाच्या परमिशननी तो उद्योग उभा करतो, आणि मग हे सगळं शासनाच्या जी संसाधनं आहे ही सगळी वापरली जातात आणि ती वापरून तो आपला उद्योग उभा करत असतो. आणि म्हणून या स्थितीमध्ये त्याच्या उत्पन्नातील काही पार्ट, मग आता आपण GSTचा जर विचार केला तर 18% आहे. वेगवेगळं व्हॅरी करतं, म्हणजे उद्योग कोणता आहे त्यावर पण अवलंबून आहे. सो तेवढा टॅक्स तो भरतो आहे का, हे सगळं एकूण नियंत्रण ठेवण्याचं काम हे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेसचे जे ऑफिसर्स असतात, मी एक उदाहरण सांगितलं, बाकी असे अनेक त्यामधली कामं असतात जी रेव्हेन्यू सर्व्हिसेसच्या ऑफिसर्सला करावी लागतात. रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसेस हे एकूण थोडक्यात, आता सगळ्या सर्व्हिसेसचं आपण विश्लेषण इथे करणं अभिप्रेत नाही. आपण UPSCच्या साईटवर जाऊन त्याचं जर गॅजेट काढलं तर एकूण सगळ्या सर्व्हिसेस आणि त्याचं जे काम आहे त्याची संपूर्ण माहिती आपल्याला मिळू शकते. आता आपण या मार्गदर्शन सत्राच्या दुसऱ्या टप्प्याकडे वळू, आणि तो टप्पा आहे की ग्रामीण भागातला जो विद्यार्थी महाराष्ट्रातला आहे त्या विद्यार्थ्याला जर या परीक्षेचा अभ्यास सुरू करायचा असेल, फक्त एकच मिनटं. सगळ्यात पहिलं काम त्या विद्यार्थ्याने काय करावं, सगळ्यात पहिलं काम हे करावं की त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा. म्हणजे तो विद्यार्थी 12वीतला असेल, ग्रॅज्युएशन फर्स्ट इयर सेकंड इयर फायनलला असेल, किंवा तो ग्रॅज्युएट झालेला असेल. म्हणजे मी जर पहिलं स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या मुलांना ज्यांना ॲक्च्युअल खरंच तयारी करायची आहे असं वाटतं आहे, मी त्यांना हे सांगेल की तुम्ही 12वी उत्तीर्ण झाल्याबरोबर तुमचं हे जजमेंट असायला पाहिजे की माझं ग्रॅज्युएशन झाल्याबरोबर माझ्या हाताला हक्काचं काम हे असलं पाहिजे. मग आता इथे आपण डिपेंड करतं की तुम्ही 12वी नंतर कुठल्या डिग्री कोर्सला जाता. आता एखादा मुलगा MBBSला जात असेल तर ते झाल्याबरोबर त्याला हॉस्पिटल टाकता येतं, अर्थात प्रोबेशन किंवा इंटर्नशिप संपल्यानंतर. BTech असेल तर तो जॉईन होऊ शकतो, किंवा त्या 3 वर्षात आपण हे एक जजमेंट घेतलं पाहिजे की मला या डिग्रीच्या आधारावर स्वतःला काम मिळू शकतं का. आणि मग जर तो फर्स्ट इयरला असेल तर त्याच्याकडे साधारण कोर्स डिग्रीचा तो करतोय, BSc, BA, BCom, तर त्याच्याकडे 3 वर्ष आहेत. प्रोफेशनल कोर्स करतोय तर त्याच्याकडे 4 वर्ष आहेत. मग पहिलं हे काम करायचं आहे की मला स्वतःला हे सांगितलं पाहिजे आपण की मला माझं ग्रॅज्युएशन झाल्याबरोबर माझ्या हाताला काम असलं पाहिजे. आणि मग असं जर तुम्ही ठरवलं तर फक्तच मग ग्रॅज्युएशन करायचं नाही, तर त्या ग्रॅज्युएशनसोबत व्हॉट इज आफ्टर डिग्री किंवा व्हॉट इज आफ्टर ग्रॅज्युएशन या प्रश्नाचं उत्तर आपलं हे नेमकं तयार असलं पाहिजे. मग आता इथे दुसरी बाब की आपण जसं एक बोललं जातं की जशी दृष्टी तशी सृष्टी. बऱ्याचदा आपल्या मनामध्ये विचार असतो की ठीक आहे आता आपण सध्या कॉलेजलाच आहे, मग त्यानंतर बघू, कुठेतरी जाऊन क्लासेस लावू, दिल्लीला जाऊ, मुंबईला जाऊ, पुण्याला जाऊ. हे कुठं जाऊन येऊन किंवा पैसे भरून कोणी अधिकारी होत नसतं. हे आपण
सर्व पालक, विद्यार्थी आणि शिक्षक या सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. बऱ्याचदा आता सगळीकडे कल किंवा एक ट्रेंड चालला आहे की वर्ग 8वीपासूनच विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागतात, 10वी नंतर लागतात, 12वीला लागतात. हे लागणं किंवा तयारी करणं वाईट आहे असं मला म्हणायचं नाही, पण आता इयत्ता 8वीच्या मुलाला जर तुम्ही UPSC सिव्हिल सर्व्हिसेसचे संदर्भ पुस्तकं हातामध्ये दिली तर तो विद्यार्थी मोटिवेट होण्यापेक्षा डिमोरलाइज होईल. कारण तो आधी उत्साहानं घेईल की कारण त्याला इमोशनली ते फार भारी वाटेल की मला IAS व्हायचं, मला IPS व्हायचं, मी युनिफॉर्म घालणार आणि मी असं काम करणार, मी तसं काम करणार. हे सगळं त्याला ऐकायला फार छान वाटेल, परंतु ज्यावेळेला तो ॲक्च्युली ते काम करेल त्यावेळेला कदाचित तो डिमोरलाइज होण्याचे चान्सेस आहेत. म्हणून पहिलं आपण हे ठरवलं पाहिजे की मला ही परीक्षा कधी पास करायची. आता पालकांसाठी मी 2 मिनटं घेतो. आपल्या मुलांनी UPSC केलं पाहिजे किंवा राज्यसेवा केलं पाहिजे असा आपल्या मनात विचार असेल तर तो वाईट नाही, परंतु तो डायरेक्ट मुलांना सांगितल्यापेक्षा त्याला तुम्ही अप्रत्यक्षपणे मुलामध्ये आणा. जसं काही मार्गदर्शन सत्र असतील तर ती त्याला ऐकायला देणे, काही विशेष आवडीची पुस्तकं असतील ती त्याला वाचायला देणे, किंवा जी शालेय त्याच्या जीवनाची एकूण अभ्यास आहे 5वी ते 10वीपर्यंतचा किंवा 12वीपर्यंतचा हा बेसिक विषयांचा अभ्यास त्याचा जर चांगला केला तर तो पुढे सगळ्या एंट्रन्स एक्झाम किंवा UPSC MPSC स्पर्धा परीक्षा ह्या उत्तीर्ण करू शकतो. ओके, सो इथे सगळ्यात पहिली बाब आपलं हे ठरलं पाहिजे की मला ही UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा द्यायची आहे. एका विद्यार्थ्याचं इथे कमेंट बॉक्समध्ये आलं आहे की MPSC राज्यसेवेबद्दल सांगा. तर चालेल, आपण MPSC राज्यसेवेबद्दल थोडं एक 5 मिनटं घेऊ आणि मग त्याच्यानंतर आपण पुढे कंटिन्यू करू की अभ्यासाची तयारी कशी करावी, म्हणजे पुढच्या टप्प्याकडे आपल्याला जाता येईल. म्हणजे UPSC आणि राज्यसेवा आणि मग PSI STI असं. तर आपण राज्यसेवेचं थोडक्यात बघूया. जसं आपण UPSCचं बघितलं की पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत, सेम तसंच MPSC जसं केंद्रीय एकूण देशाच्या प्रशासनाच्या व्यवस्थासाठी सनदी सेवा आहे तसं राज्याच्या प्रशासनासाठी राज्यसेवा आहे, ज्यामध्ये डेप्युटी कलेक्टर ते नायब तहसीलदार असे टोटल साधारणतः 25 ते 26 पदं आहेत. वर्ग 1 आणि वर्ग 2ची ही पदं आहेत. या परीक्षेचं स्वरूप किंवा त्याचे टप्पे पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत असे 3 आहे. पूर्वपरीक्षेमध्ये इथे सुद्धा GS व CSAT असे 2 पेपर आहेत. इथे GS सेम 100 क्वेश्चन फॉर 200 मार्क्स. CSAT जो पेपर आहे पेपर 2 ज्यामध्ये 80 क्वेश्चन फॉर 200 मार्क्स. इथे मात्र UPSC मधल्या परीक्षेबद्दल थोडंसं स्वरूपाबद्दल फरक आहे. जो पेपर 2 आहे तो क्वालिफाईंग नाही तर काउंटेड आहे. इथे त्याचे मार्क्स काउंट केले जाणार आहे, परंतु पूर्वपरीक्षा ही क्वालिफाईंगच आहे की जी आपल्याला मुख्य परीक्षेसाठी क्वालिफाय करते. आणि म्हणून राज्यसेवा पूर्वपरीक्षा पेपर 1 GS ज्यामध्ये 7 घटक आहे, 100 प्रश्न, 200 मार्क्स, 1/3 निगेटिव्ह मार्किंग. त्यानंतर पेपर 2 80 प्रश्न, 200 मार्क्स आणि यामध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंग आहे. आणि असं टोटल 400 पैकी साधारणतः जर आपण गृहीत धरूया 400 जागा असतील तर साधारणतः आपला 260 किंवा 255 पेक्षा जास्त स्कोर असला पाहिजे. असं आपण 2000 मागचे 1900, 1800 हे जे मानक आहेत हे जर आपण लक्षात घेतले तर आज 260, 270 असा कट ऑफ याकडे मी म्हणेल की प्रिलिमचा जो आहे तो जातो आहे. इथे आपल्याला ही बाब लक्षात घ्यावी लागत आहे की सगळे जे एक ॲस्पिरंट आहेत हे फार व्यवस्थित तयारी करून या परीक्षांकडे येत आहे आणि प्रत्येक वर्षी प्रिलिमचा कट ऑफ हा एव्हरी इयर हा नवीन नवीन मी म्हणेल की कट ऑफचे उंचांक गाठत आहे. ही बाब आपण इथे लक्षात घेतली पाहिजे. मी हे सगळे जनरल कॅटेगरीबद्दल बोलतो आहे, म्हणजे आपण आता रिझर्व्ह कॅटेगरीत आहात, STमध्ये आहात, महिला आहात, मग तिथे तुमचे मानक हे कट ऑफचे बदलू शकतात. ही बाब आपण लक्षात घ्यावी. प्रिलिम क्वालिफाय झाल्यानंतर मुख्य परीक्षा आपल्याला आहे. इथे लँग्वेजचे 2 पेपर आहेत ज्यामध्ये मराठी व इंग्लिश पहिला पेपर 50-50 मार्क्स आहे, जो थेरॉटिकल आहे, ज्यामध्ये निबंध लेखन, सारांश लेखन आणि भाषांतर असं एक स्वरूप आहे. त्यानंतर परत 100 मार्काचा भाषेचा पेपर आहे ज्यामध्ये इंग्लिश व मराठी आहे. हा पेपर ऑब्जेक्टिव्ह आहे.
ज्यामध्ये आकलन आहे, म्हणजे पॅसेज व त्यावर प्रश्न, त्यानंतर व्याकरणावर प्रश्न, त्यानंतर इतर जे काही म्हणी आहे, वाक्प्रचार आहे, त्यावर असे 1 लाईन क्वेश्चन आणि त्याला 4 ऑप्शन, अशा पद्धतीनं हा पेपर 2 आहे. त्यानंतर 4 GS इथे आहे. हे सगळे पेपर कंपल्सरी आहे. यामध्ये पेपर 1 हा लँग्वेजचा जर सोडला तर बाकी उर्वरित सर्व पेपर हे ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे. यामध्ये सुद्धा GS 1मध्ये हिस्ट्री अँड जॉग्रफी अँड ॲग्रिकल्चर, इतिहास, भूगोल व कृषी. त्यानंतर दुसरा पेपर GSचा जो आहे भारतीय संविधान, भारतीय राज्यव्यवस्था व कायदा. त्यानंतर तिसरा जो पेपर आहे हा मानवी संसाधनाचा विकास, ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट व मानवी हक्क, ह्युमन राईट्स असा आहे. चौथा जो GSचा पेपर आहे तो सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक्स अँड ॲग्रिकल्चर, अशा पद्धतीनं हा पेपर 4 जो आहे हा इथे आहे. हे 4ही पेपर GSचे ऑब्जेक्टिव्ह आहेत. लँग्वेजचा एक पेपर ऑब्जेक्टिव्ह आहे, एक पेपर थेरॉटिकल आहे. असं पहिले लँग्वेजचे 2 पेपर 100-100 मार्क्स आणि त्यानंतर GSचे 150 प्रत्येकी मार्क्स, 600 मार्क्स. हे 200 म्हणजे 800 मार्क्सचं टोटल. लँग्वेजचे 2 पेपर 200 मार्क्स प्रत्येकी 100 आणि GSचे 4 पेपर प्रत्येकी 150 मार्क्स, म्हणजे 600 + 200 म्हणजे 800 मार्कांचं हे GS व लँग्वेजेस असं मुख्य परीक्षा असते. आणि त्यानंतर 100 मार्काची मुलाखत. पण टोटल 900 पैकी आपली जी रँक येते त्यानुसार आपल्याला जो आहे तो मार्कानुसार किंवा कॅटेगरी तुमची कुठली आहे, त्यावर्षी कुठली पदं कुठल्या कॅटेगरीचे आहेत, त्यानुसार आपल्याला पोस्ट, डेप्युटी कलेक्टर ते नायब तहसीलदार यापैकी त्या वर्षीच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये ज्या जागांसाठी ती भरती आलेली आहे तिथे आपलं सिलेक्शन होतं. सो हे झालं राज्यसेवेचं. आता मी लगेच तिसरी परीक्षा घेऊन लगेच यासोबत घेतो आहे, ती म्हणजे PSI STI ASO. याला नॉन गॅझेटेड क्लास 2, काही पदं आता त्यातली गॅझेटेडमध्ये पण आहेत, असं तो एक वेगळा विषय आहे, त्याकडे आपण न जाता वर्ग 2ची ही पदं आहेत. दुय्यम सेवा परीक्षा आपण असं म्हणतो. सो इथे पूर्वपरीक्षेला एकच पेपर आपल्याला आहे आणि यामध्ये GS + ॲप्टिट्यूड एकत्र आहे, 100 क्वेश्चन आणि त्यानंतर 100 मार्क्स. त्यानंतर मुख्य परीक्षा आहे जी 200 मार्कांची आहे, ज्यामध्ये लँग्वेज, ॲप्टिट्यूड आणि GS असे शिक्षण. मी फार त्यात सिलेबसमध्ये आता विस्तारानं जाणार नाही, कारण मग सिलेबस आपण घेत राहू तर आपले जे काही पुढचे अभ्यासाच्या तयारीचे मुख्य मुद्दे आहेत ते जरा व्यवस्थित आपले एक्सप्लेन होऊ शकले पाहिजेत, हा माझा त्यामागचा हेतू आहे. त्यानंतर मुलाखत यामध्ये फक्त PSIला म्हणजे युनिफॉर्म सर्व्हिसेसमधलं जे पोलीस उपनिरीक्षकाची पोस्ट आहे त्याला आहे. STIला मुलाखत नाही, ASOला मुलाखत नाही. म्हणजे मुख्य परीक्षेचे जे मार्क्स आहेत या मार्कावरूनच तुमचं सिलेक्शन होणार आहे. सो अशा पद्धतीनं PSI STI ASO प्रिलिम्स कंबाईन असते, मेन्सची जी एक्झाम आहे ही वेगवेगळी होते, त्यानंतर आपलं सिलेक्शन होतं. तर आता ह्या सगळ्या परीक्षांची तयारी करत असताना ही परीक्षांची तयारी एकत्रित करायची का, तर मी याचं उत्तर थोडंसं वेगळं देईल. इथे जो UPSCचा ॲस्पिरंट आहे त्यांनी UPSC सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षांचीच पूर्णतः म्हणजे 100% डेडिकेशनने तीच तयारी त्यांनी करावी. आणि जो राज्यसेवेचा विद्यार्थी आहे त्यांनी 100% डेडिकेशननं राज्यसेवेची तयारी करावी. सोबत PSI STI ASOची कंबाईन परीक्षा येत असेल तर ती त्यांनी द्यावी. राज्यसेवेची तयारी सोडून परत कंबाईनमध्ये जावं, परत राज्यसेवेला यावं असं न करता एक परीक्षा आपण डिसाईड करावी. त्या परीक्षेचा व्यवस्थित वर्षभर अभ्यास करावा. एकदा आपला अभ्यास झाला, जर आपण एक ढोबळ मानाने याचा विचार केला ना तर यामध्ये प्रामुख्यानं 5 ते 6 पार्ट पडतात. यामध्ये एक आहे लँग्वेजचा पार्ट, दुसरा आहे ॲप्टिट्यूडचा पार्ट, तिसरा आहे GSचा पार्ट, चौथा आहे करंट विषय ज्याला आपण चालू घडामोडी असं म्हणतो, आणि त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट ज्याला म्हणतो आपण तो आहे की सगळ्या विषयांचं म्हणजे करंट म्हणजे ते करंटला रिलेट होणं आणि त्याच्यासोबत महत्त्वाचा पार्ट जो आहे तो ॲप्टिट्यूडचा. मग म्हणजे मुख्यतः याचे 4 पार्ट आपण पाडू शकतो. हा अभ्यास जर आपला झाला तर मग आपण राज्यसेवा परीक्षा पण पास होऊ शकतो. आणि त्यानंतर मी जो 5वा पार्ट आपल्याला म्हणतो की विशेष विषयांचा अभ्यास, म्हणजे त्या पोस्टला रिलेटेड. जसं PSIची पोस्ट असेल तर मुंबई पोलीस अधिनियम आहे, त्यानंतर तिकडे
भारतीय दंड संहिता आहे, क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे, फौजदारी संहिता किंवा इतर पुरावा कायदा एव्हिडन्स ॲक्ट. म्हणजे पहिलं लँग्वेज पार्ट, दुसरा ॲप्टिट्यूड ज्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे, रिझनिंग, तिसरा GSचा पार्ट, चौथा करंट अफेअर्स चालू घडामोडी आणि पाचवा विषयाशी संबंधित किंवा पोस्टशी संबंधित असलेला विशेष सिलॅबस. तर अशी एकूण ही तयारीची आपली सगळी एकूण प्रोसिजर आहे. सो इथे UPSC सिव्हिल सर्व्हिसेस, MPSC राज्यसेवा सॉरी अशा या तीनही परीक्षांचं एकूण स्वरूप जे आहे ते आपण बघितलं. आता आपल्याला हे बघायचं आहे की या परीक्षांची तयारी नेमकी कशी सुरू करावी. तर माझा पहिला प्रश्न जो मी तुम्हाला सांगितला की त्यातलं पहिलं की खरंच मला ही परीक्षा द्यायची आहे का. पहिलं मग देऊन पाहतो किंवा मग आता ग्रॅज्युएशन झालं, मला कुठे जॉब नाही म्हणून मी ही परीक्षा देतो, हे अत्यंत चुकीचं आहे. यामध्ये आपण परीक्षा पास होऊ किंवा नाही होऊ हा भाग वेगळा, परंतु आपल्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा वेळ जो आहे तो तिथे इन्व्हेस्ट होत असतो, ही बाब आपण लक्षात घ्या. मग पहिला प्रश्न, मला ही परीक्षा कधी द्यायची आहे. म्हणजे आता जर एखादा विद्यार्थी 12वी पास असेल, तो साधारण डिग्री कोर्स BA BSc BCom करत असेल, तर तो फायनल इयर अपियर असताना म्हणजे त्याला 2.5 ते 3 वर्षाचं अभ्यासाचं नियोजन करायचं. सेकंड इयरला असेल त्याच्याकडे 2 वर्षाचा वेळ आहे, फायनल इयरला असेल त्याच्याकडे 1 वर्षाचा वेळ आहे, आणि ज्याचं ग्रॅज्युएशन झालं आहे त्यांनी लगेच अभ्यासाला लागलं पाहिजे, म्हणजे येणारी जी परीक्षा आहे ती त्याला देता येईल. त्यानंतर आपण असं गृहीत धरू की कोणी प्रोफेशनल डिग्री कोर्सचा विद्यार्थी आहे, इंजिनिअरिंग करतो आहे, मेडिकल करतो आहे, BMS MBBS BHMS किंवा वेटरनरी करतो आहे, हॉटेल मॅनेजमेंट करतो आहे, 4 वर्ष आहे, तर त्यासोबत त्याला अभ्यासाचं नियोजन जर करता आलं तर प्रशासनामध्ये त्याला लवकर सर्व्हिसमध्ये जाता येऊ शकतं. आता आपण काही उदाहरणं जर घ्यायची झाली तर टीना दाबी यांचं उदाहरण घेता येईल, ज्या वयाच्या 21व्या वर्षी IAS झाल्या. अन्सार शेख यांचं उदाहरण घेता येईल, जे वयाच्या 21व्या वर्षी IAS झालेत. सो या विद्यार्थ्यांनी अभ्यासाचं नियोजन कसं केलं तर 12वी नंतरच यांनी ठरवून टाकलं की मला UPSC सिव्हिल सर्व्हिसेस ही परीक्षा द्यायची आहे, आणि म्हणून ग्रॅज्युएशनचा अभ्यास त्यांनी जो केला, ज्यामध्ये कोणी BA घेतलं असेल, कोणी BSc घेतलं असेल, तो करतानाच असा केला की मला फक्त BAचेच पेपर या अभ्यासावर लिहायचे नाहीत, तर भविष्यात मला UPSCचे पेपरसुद्धा या अभ्यासामध्ये लिहिता आले पाहिजे. सो आपलं हे ठरलं पाहिजे की म्हणजे काहीतरी आपण मी हे करून पाहतो, जमलं तर ठीक आहे, असा जो एकूण एक दृष्टिकोन आपला त्या एकूण आपल्या लाईफबद्दलचा असतो, हा अत्यंत घातक आहे. मी म्हणेल घातक इन द सेन्स तो अत्यंत चुकीचा आहे, तो आपण दुरुस्त केला पाहिजे आणि ठरवून आपण ते काम केलं पाहिजे. ही पहिली बाब. दुसरी बाब की मी हे सगळं UPSC सिव्हिल सर्व्हिसेस किंवा राज्यसेवा किंवा PSI या परीक्षेचा बद्दल माहिती मला आहे का. मग ती नसेल तर काय करायचं, तर पहिलं दुसरं काम आपण हे करायचं की आपण आयोगाच्या साईटवर जाऊन सगळ्यात पहिलं काम हे करायचं की त्या परीक्षेचं स्वरूप, जसं मी आत्ता आपल्याला जे सांगितलं तर ते अगदी ठळक ठळक बाबी मी तुम्हाला सांगितलं, ज्याला आपण शीर्षक असं म्हणू. जसं आता पहिला आपण जर GS1 पेपर जर घेतला UPSC सिव्हिल सर्व्हिसेसचा, ज्यामध्ये इंडियन हेरिटेज अँड कल्चर, हिस्ट्री अँड जॉग्रफी ऑफ द वर्ल्ड अँड सोसायटी हे टायटल आहे, म्हणजे पेपरचं ते टायटल आहे, त्याच्यामध्ये अनेक कंटेंट आहे जो आपल्याला समजला पाहिजे. सो पहिलं काम हे करायचं की आयोगाच्या वेबसाईटला जाऊन त्याचा जो सिलॅबस आहे तो आपल्याला नीट समजेल असा वाचायचा आहे, नाही समजला तर तो लिहून काढायचा आहे, वारंवार वाचायचा आहे, आणि त्यातही अडचणी गेल्या तर आपण मित्र किंवा जे यशस्वी झालेले विद्यार्थी आहेत किंवा इन्स्टिट्यूटचे काय मार्गदर्शक फॅकल्टी प्राध्यापक आहेत त्यांची आपण इथे मदत घेऊ शकता. आणि म्हणून दुसरं काम आपल्याला हे करायचं आहे की आयोगाच्या, म्हणजे पहिलं काम मला खरंच परीक्षा द्यायची आहे का आणि कधी द्यायची. जोपर्यंत आपलं डेडलाईन फिक्स होणार नाही तोपर्यंत अभ्यासाला गती येणार नाही. म्हणजे मला माझा एंड प्रेडिक्ट करता आला पाहिजे की मी कधी मला ही परीक्षा पास करायची आहे, मग 2021ला करायची आहे. मग आज मी कुठल्या महिन्यामध्ये आहे, तर मी सप्टेंबर महिन्यामध्ये आहे.
व पुढची परीक्षा माझी कधी होणार. आता थोडं कोविडमुळं हे शेड्यूल पुढे पोस्टपॉन होत गेलं, पण जनरली आयोगाची परीक्षा मे महिन्याच्या लास्ट वीकमध्ये होते, रविवारला फिक्स असते. म्हणजे एखादा मुलगा जूनला जर तयारी करत असेल तर मेमध्ये म्हणजे साधारणतः त्याला 10 ते 10.5 महिने मिळतात. मग याच्यामध्ये एवढे विषय त्याला अभ्यासायचे आहेत. अभ्यासाचं जे स्वरूप आहे ते मेन्स कंप्लीट ठेवायचं आहे. आणि म्हणून हे सगळं नियोजन तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही तुमचा एंड प्रेडिक्ट कराल की मला या तारखेला ही परीक्षा द्यायची आहे. त्याच वेळेला आपल्याला हे लक्षात येईल की विषयवार मला अभ्यासाला फार कमी दिवस आहेत आणि मी लगेच अभ्यासाला लागलं पाहिजे. सो म्हणजे ही दुसरी बाब झाली की आयोगाच्या परीक्षेची संपूर्ण माहिती काढणे. या माहितीसोबत आयोगाचा सिलॅबस डाउनलोड करणे. आता सिलॅबस कशाचा डाउनलोड करायचा आहे तर प्री परीक्षेचा करायचा आहे, मेन्स परीक्षेचा करायचा आहे. मुलाखतीला ॲसेस कुठलाही सिलॅबस नसतो आणि म्हणून पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा याचा सिलॅबस डाउनलोड करायचा आहे. यानंतर तिसरी बाब आपल्याला काय करायची आहे की या परीक्षांचे आयोगाचे जे पेपर्स आहेत, म्हणजे रिसेंटली झालेले जे पेपर आहे, 2018ची परीक्षा, 2019ची परीक्षा, त्या परीक्षांचे जे पेपर आहेत ते सुद्धा आपल्याला डाउनलोड करायचे. मग पहिलं आपण दुसऱ्या सेक्शनमध्ये बघितलं होतं की आयोगाच्या परीक्षा पॅटर्नची माहिती आपण घेतली. ती घेतल्यानंतर आपण हे बघितलं की याचा सिलॅबस काय आहे एकूण या परीक्षेचा. त्यानंतर आपण बघतोय की मुख्य परीक्षेला कसे प्रश्न येतात आणि प्रिलिम्सच्या परीक्षेला कसे प्रश्न येतात. याचं जजमेंट झालं की त्या प्रश्नांची विभागणी आपण विषयवार केली पाहिजे. ही केल्यानंतर आपल्याला सिलॅबस काय आहे याचं जजमेंट येतं. त्या सिलॅबसवर कसे प्रश्न येतात त्याचं जजमेंट येतं. आता हे आल्यानंतर साधारणतः परीक्षा काय आहे याचा अंदाज आपल्याला येतो. आता हे अंदाज आल्यानंतर आपण फर्स्ट इयरला असाल, सेकंड इयरला असाल, थर्ड इयरला असाल तर यामध्ये साधारणतः मुलांचा प्रश्न हा असतो की अभ्यास कसा करावा. आता बरेच मुलं, मी प्रत्येक सेशनमध्ये याला नोट करतो आहे की अभ्यास करण्याची अशी काही आयडियल किंवा मी म्हणेल की अशी फ्रेम केलेली पद्धत नाही आहे. यामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की अभ्यास कसा करावा यापेक्षा अभ्यास करावा हे महत्त्वाचं आहे. की मी अभ्यास केला पाहिजे, मी अभ्यासाला बसलं पाहिजे, म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर मी अभ्यासाला बसलोच नाही तर माझा अभ्यास होणारच नाही आणि मी त्यासाठी वेळ पण काढला पाहिजे. सो म्हणून इथे ही बाब लक्षात घ्यायची की अभ्यास कसा करावा, कधी करावा, कोणत्या वेळात करावा असं काही म्हणजे कुणाचं असेल नियोजन. आता एखादा मुलगा सकाळी 5ला उठून अभ्यास करत असेल, त्याला ते फिजिकली किंवा एकूण त्याच्या ज्या सवयी आहे त्यानुसार शक्य असेल. पण दुसरा एखादा विद्यार्थी असेल त्याला सकाळी उठून अभ्यास करणं किंवा उठणंच शक्य नाही, तर अशाने मी म्हणेल की त्या विचारात पडू नये. त्याला जेव्हा अभ्यास करणं शक्य आहे त्यावेळेत त्याने अभ्यास केला पाहिजे. आणि म्हणून त्याच्यानंतरचा मुद्दा मी जो बोललो की अभ्यास कसा करावा यापेक्षा अभ्यास करावा. मग तो करावा म्हणजे किती वेळ करावा. जर खरंच आपल्याला UPSC सिव्हिल सर्व्हिसेस उत्तीर्ण करायचं असेल आणि आपलं 10वी 12वीचं रँक अगदी मेरिट जरी असेल तरी हे विषय सगळे व्यवस्थित वाचून समजून व्हायला एक साधारणतः 1 ते 1.5 वर्ष आपल्याला लागतं. आणि हे 1 ते 1.5 वर्ष लागत असताना किमान दररोजचे 4 ते 5 तास क्वालिटी टाईम आपल्याला इथे अभ्यासाला देणं अनिवार्य आहे. आता क्वालिटी टाईमचा अर्थ काय तर त्यामध्ये आपण पूर्ण वेळ अभ्यासाशी एकरूप असलं पाहिजे, असा त्याला क्वालिटी टाईम म्हणायचं. ठीक आहे. तर हे करत असताना आपण अभ्यास करायचा सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. आता याच्यानंतरचं पुढचं पाऊल काय असेल आपलं की आपल्याकडे संदर्भ पुस्तकं असली पाहिजे. आता UPSCला कोणती संदर्भ पुस्तकं वाचायची हाही पुढचा प्रश्न आपला असेलच, त्याचं उत्तर मी देतोच आहे आपल्याला. सो UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा जर आपल्याला उत्तीर्ण करायची असेल तर आयडियली आपण एक बाब लक्षात घ्यावी. नवीन विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात करत असताना NCERTची पुस्तकं घ्यावीत. कोणती पुस्तकं घ्यावीत जी सिलॅबसशी रिलेटेड आहेत, ज्यामध्ये 5वी ते 12वीपर्यंतचं इतिहास, हिस्ट्री, सिविक्स, नागरिकशास्त्र, इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, जनरल सायन्स, एन्व्हायरमेंट, पर्यावरण आणि यासोबत इतर काही असे समाजसुधारकांचं किंवा इतर असे काही चॅप्टर्स त्यात 11मध्ये असतील ते सुद्धा आपण अभ्यासाला हरकत नाही. तर NCERT का तर समजा आता महाराष्ट्रातनं एखादा विद्यार्थी ग्रामीण भागातला आहे, त्याची तयारी स्टेट बोर्डच्या पुस्तकातनं झालेली आहे शालेय जीवनामध्ये,
त्यातही एखाद दुसरे विषय त्याचे कमकुवत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि मग असा विद्यार्थी जेव्हा नॅशनल लेवलची एक्झाम देतोय त्यावेळेला तो देशातल्या सगळ्या विद्यार्थ्यांशी कॉम्पिटिशन करतोय, तर त्याचं बेसिक नॉलेज जे आहे ते नॅशनल लेवलची जी कॉम्पिटन्सी किंवा क्षमता आपण म्हणतो त्या लेवलचं असलं पाहिजे, ते अनिवार्य आहे. आणि म्हणून डायरेक्ट आपण रेफरन्स बुक्स वाचण्यापेक्षा अगोदर आपण बेसिक आपलं जर चांगलं केलं तर पुढचे रेफरन्स जे आहेत हे आपल्याला व्यवस्थित कळू शकतात. सो इथे आपण संदर्भ पुस्तकांना अधिक विस्तारानं पुढे जाण्याआधी मला आपल्याला हे सांगायचं आहे की NCERT वाचत असताना जर सोबत तुम्हाला रेफरन्सेस वाचायचे असेल तर तिथे एक स्वरूप आपण हे ध्यानात ठेवा की आपल्याला जी भाषा वाचल्यावर लगेच कळते त्या भाषेतसुद्धा आपण पुस्तकं वाचू शकता. आपल्याला मेन्स एक्झामला प्रिलिम्सला काही भाषेचं म्हणजे कुठल्या भाषेत लिहावं, मराठी माध्यमातून करावं की इंग्रजी माध्यमातून करावं, तर पूर्वपरीक्षेमध्ये हा विषय नाही. कारण इथे तुम्हाला पेपर लिहायचाच नाही आहे, इथे तुम्हाला MCQ सॉल्व करायचे आहे आणि तो पेपर हिंदी व इंग्रजी माध्यमात असणार आहे. आणि म्हणून आपल्याला प्रिलिम्स पेपरला भाषेच्या माध्यमाची काही अडचण किंवा तिथे काही तो विचार करण्याचा विषय नाही. मेन्स हा जो घटक आहे ज्यामध्ये त्यातला क्वालिफाईंग इंग्लिश पेपर सोडता बाकीचे सर्व पेपर हे आपण मराठी भाषेतनं, हिंदी भाषेतनं किंवा इतर ज्या भाषांना मान्यता आहे त्या भाषेतनं लिहू शकतो. हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी बाब, भाषेचं आपलं लक्षात आल्यानंतर तरीसुद्धा मी आपल्याला सजेस्ट करेल की आपण रेफरन्स बुक घेत असताना एक रेफरन्स बुक हे इंग्रजीचं घ्यावं आणि एक रेफरन्स बुक हे मराठीचं घ्यावं. हे 2 रेफरन्स बुक जर आपण घेतले तर आपल्याला काही शब्दांच्या कन्सेप्च्युअल अडचणी गेल्या तर मराठी व इंग्रजी यामध्ये आपल्याला बघता येईल. ज्या मुलांचं अगदी इंग्लिश चांगलं आहे म्हणजे त्याला वाचल्याबरोबर कळतं, फार डिक्शनरी रेफर करायची गरज नाही, तर असा मुलगा इंग्लिशचेही बुक्स रेफर करू शकतो. पण यामध्ये मराठी मुलांनी घाबरायची गरज नाही की बाबा माझं इंग्रजी माध्यम नाही. याच्यामध्ये होतं काय की बऱ्याचदा मुलांना माझं इंग्रजी माध्यम आहे असं सांगताना पण ऑनर फील होतं आणि एखाद्या मुलाला माझं मराठी माध्यम ऑप्शनलला किंवा लेखी परीक्षेला आहे हे सांगताना गिल्टी फील होतं. तर मित्रांनो, आपण बिलकुल असं काही फील होऊ देऊ नका. मला आपल्याला हे सांगायचं आहे की समजा आता एखादा मुलगा मराठी माध्यमामध्ये तो कम्फर्टेबल आहे, तर तो मराठी माध्यमामध्ये खूप चांगलं व्यक्त होऊ शकतो, लिहू शकतो. पण त्यांनी जर समजा मराठी माध्यम न घेता इंग्रजी माध्यम घेतलं तर ते इंग्रजी त्याच्या डोक्यात अनेक विचार आहेत, त्याला कन्सेप्ट चांगल्या मांडायच्या आहेत, परंतु व्होकॅब्लरी त्याच्याकडे कमी पडत आहे, ती व्होकॅब्लरी त्याची इनरिच झालेली नाही आहे. अशा अवस्थेमध्ये त्या मुलाला तो मेंटली तो म्हणजे म्हणेल की त्याला तो थकेल, त्याला तो टायर्ड होईल, ते शब्दच त्याला सुचणार नाही. तर अशा वेळेला तुम्ही मराठी माध्यमातून सुद्धा पेपर लिहू शकता. मी तुम्हाला एक चांगलं रिसेंटली 2012ची परीक्षा रमेश घोलप यांचं उदाहरण देईल की जे मराठी माध्यमातून पास झालेले असे अनेक विद्यार्थी, भूषण गगराणी सर, आदरणीय भूषण गगराणी सर, हे सुद्धा मराठी माध्यमातून UPSCमधनं पास झालेले आहेत. अशा अनेक उदाहरणं आता मी तुम्हाला यामध्ये खूप नावं सांगणं, तुम्हाला अनेकांना त्याची कल्पनासुद्धा असेल की जे मराठी माध्यमातून पेपर लिहून, लेखी परीक्षा लिहून UPSCमधनं चांगले रँक त्यांनी घेतलेले आहे. सो इथे लेखी परीक्षेचं स्वरूप मी आपल्याला सांगितलं. आता कोणते संदर्भ पुस्तकं घ्यायचे तर यासाठी मी आपल्याला सांगेल की आकार फाउंडेशनचं जे वेबसाईट आहे त्यावर आपण कोर्सेस व रेफरन्स बुकची यादी जी UPSC परीक्षा सिलेक्ट झालेल्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे ती यादी आपण आपल्या रेफरन्स मटेरियलमध्ये टाकलेली आहे, ती अवश्य आपण बघावी. त्याची वेबसाईट आहे www.akar.foundation.org. या वेबसाईटला आपण ती पुस्तकांची यादी बघू शकता आणि ती डाउनलोड करून तुम्हाला त्याप्रमाणे पुस्तकं घेता येतील. दुसरं, पुस्तकांच्या संदर्भातलं ॲनालिसिस किंवा घटकवाईज तयारी या संदर्भामध्ये आपल्या आकार फाउंडेशन यूट्यूब चॅनलला UPSCतनं सिलेक्ट झालेल्या यशवंतांचे टॉपर स्टॉकचे सेशन आहे. या टॉपर स्टॉक किंवा संवाद यशवंतांशी सत्रामध्ये त्या विषयाचं ॲनालिसिस टॉपिक वाईज केलेलं असून ते सत्र तुम्हाला आकार फाउंडेशन यूट्यूब चॅनलला
बघता येते. म्हणजे संदर्भ ग्रंथांची जी तुमची मागणी किंवा तुमचा जो प्रश्न होता त्याला डायरेक्टली आपण आता विषयवार जर पुस्तकांची नावं घेतली तर बराच वेळ आपला त्यामध्ये जाईल, पण मी डायरेक्ट आपल्याला रेफरन्सची जी माहिती आहे ती दिलेली आहे. आता यानंतर रेफरन्सेस झाल्यानंतरचा विषय येतो की आपली चालू घडामोडी या घटकांची तयारी. आता इथे चालू घडामोडी हा विषय तयारी करत असताना आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला चालू घडामोडी या विषयाची तयारी करताना आपले विषयाचं ज्ञान तर आपल्याला त्या विषयाचं असलेलं करंट याची तर तयारी करायचीच आहे, सोबत देशात घडणाऱ्या घटना, जगात घडणाऱ्या घटना, त्या राजकारणाशी संबंधित असतील, समाजकारणाशी संबंधित असतील, विज्ञान, तंत्रज्ञान, खेळ, पुरस्कार, साहित्य, कला, विज्ञान, कृषी, ॲग्रिकल्चर, टेक्नॉलॉजी, युनिवर्स, ह्या सगळ्या किंवा क्लायमेट असेल, या सर्व जे सेक्शन्स आहेत या संदर्भाशी किंवा या विषयांशी संबंधित असलेलं करंट आपल्याला जर चांगलं आपलं तयारी करायची असेल तर आपण मार्केटमध्ये असलेल्या चालू घडामोडी किंवा करंट अफेअर्स या पुस्तकांवर अवलंबून न राहता एक मराठी पेपर जो तुम्हाला बेस्ट वाटतो तो व एक इंग्रजी पेपर स्वतःचा आपला असला पाहिजे आणि तो दररोज आपण वाचला पाहिजे. त्यात महत्त्वाच्या ज्या घटना आहेत, तर महत्त्वाच्या घटना कशाला म्हणायचं, तर आर्टिकल्स असे की ज्यामध्ये देशाच्या प्रश्नाबद्दलची माहिती दिलेली असेल किंवा असे काही लेख असतील, पुरवणी लेख संपादकीयचे, की ज्याच्यामध्ये काही महत्त्वाचे विषय, काही उदाहरणार्थ आता आपल्याकडे आपल्या देशात आर्थिक मी म्हणेल की आर्थिक बाबतीमध्ये कर्ज घेऊन किंवा इतर काही अशी गडबड करून काही उद्योगपती किंवा उद्योजक आपण असं म्हणूया, ते बाहेरच्या जगामध्ये जाऊन बसले आहेत. मग त्यांच्या अनुषंगानं काही त्यांना अरेस्ट केलं जाणार. समजा ते लंडनमध्ये आहे तर मग कोणत्या कलमाअंतर्गत त्यांना अरेस्ट केलं जाणार, म्हणजे आपल्या देशातलं जर एखादा व्यक्ती पैशाची काही गडबड किंवा घोटाळा करून बाहेरच्या देशात गेला तर त्याला अरेस्ट करण्याचे काय नॉर्म्स आहे, त्या जगाचे कोणते कायदे आहेत, भारताचे कोणते कायदे आहे, मग त्याचं समर्पण कुठल्या कायद्याअंतर्गत अपेक्षित, असे त्या संदर्भानं आर्टिकल्स येतात. ते जर आपण वाचले तर आपल्याला त्या संदर्भातलं डिटेल नॉलेज जे आहे ते मिळू शकतं. आणि वृत्तपत्रात वाचलेल्या माहिती आपण एकदा गुगलवर किंवा इतर जे रेफरन्सेस मटेरियल आहेत अधिकृत त्यावर जाऊन नक्की खऱ्या आहेत का त्या पण कन्फर्म केल्या पाहिजेत. केवळ IQ माहितीवर, म्हणजे वृत्तपत्रांच्या बाबतीमध्ये असं कन्फर्म धरून चालता येत नाही की ती आलेली माहिती खरीच असेल, तर ही बाब आपण लक्षात घ्यावी. म्हणजे एक मराठी वृत्तपत्र, एक इंग्रजी वृत्तपत्र, त्यानंतर एक मराठी मासिक व एक इंग्रजी मासिक, जेही तुम्हाला वाचायला सोयीचं असेल ते मासिक आपण वाचावं. आणि याशिवाय काही चालू घडामोडी किंवा करंट अफेअर्सची पुस्तकं जेन्युअन त्याच्यामध्ये कंटेंट एक्सप्लेन केलेला आहे, तो विषयाशी संबंधित किंवा अनुसरून आहे, घटक त्यामध्ये कव्हर केलेले आहेत, तर अशी पुस्तकंसुद्धा आपण रेफर करायला हरकत नाही. ही बाब आपल्या इथे लक्षात आली. आता इथे करंट अफेअर्स आपलं झालेलं आहे. यासोबत अभ्यासाचा एकूण आपला जो स्वरूप आहे ते कसं असावं, म्हणजे बऱ्याचदा असं होतं की मुलं प्रिलिमचा अभ्यास करतात, मग प्रिलिम पास नाही झाली की परत प्रिलिमचा अभ्यास सुरू होतो. हे सगळं करता करता एक पठारा अवस्था त्या मुलाची येऊन जाते, कारण तेच तो वाचत असतो आणि त्याचा रिझल्ट येत नाही. तर इथे एक बाब आपण लक्षात घ्या की तुमच्या अभ्यासाच्या संदर्भानं एक बाब अत्यंत महत्त्वाची जी आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण स्वतःला जे गृहीत धरतो की माझा अभ्यास झाला की मग मी परीक्षेला बसेल व माझ्यासारखेच सगळे असतील, असं नाही आहे. साधारणतः 3 कॅटेगरीचे 4 कॅटेगरीचे विद्यार्थी परीक्षेला बसतात. एक असा विद्यार्थी असतो की जो नवीन असतो, फर्स्ट अटेम्प्ट त्याचा असतो की पहिल्याच वर्षी तो UPSC प्रिलिम्स देतो आहे. दुसरा असा विद्यार्थी असतो की ज्याचा मुख्य परीक्षेचाही अभ्यास झाला आहे, मागील 1.5 वर्ष आधीपासून तो अभ्यासाला लागला आहे, म्हणजे मेन्स कम प्रिपेअर्ड असलेला विद्यार्थीसुद्धा तुमच्यासोबत प्रिलिमच्या परीक्षेला असतो. तिसरी कॅटेगरी अशी असते की असा विद्यार्थी आहे जो प्री पास झाला, मेन्स पास झाला, तो इंटरव्ह्यूला क्वालिफाय झाला होता परंतु त्याचं फायनल सिलेक्शन झालं नाही, म्हणजे प्रिलिम व मेन्स परीक्षा उत्तीर्ण झालेली कॉम्पिटन्सी, मी आपण क्षमता म्हणूया त्याला, असलेला विद्यार्थीसुद्धा तुमच्यासोबत परीक्षेला आहे. कॅटेगरी नंबर 3. कॅटेगरी नंबर 4, प्री पास झाला आहे, मेन्स पास झाला आहे, इंटरव्ह्यूसुद्धा झाला आहे, सिलेक्शन पण झालं आहे,
IRTS त्याला मिळाले त्या विद्यार्थ्याला, इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसेस, किंवा IRS मिळाले आणि त्या विद्यार्थ्याची इच्छा आहे की मला IAS साठी तयारी करायची आहे. आणि म्हणून तो विद्यार्थी ट्रेनिंग पिरियडमध्ये, तिथे 2 पार्ट आहेत. पहिला पार्ट असा आहे की विद्यार्थी ट्रेनिंग करत असताना तयारी करून परीक्षेला जातो आहे, आणि दुसरा पार्ट असा आहे की तो एज्युकेशन लीव्ह घेतो आहे विदाऊट पे, पूर्ण वेळ तयारी करतो आहे आणि पुढच्या वर्षीचा परत प्रिलिमचा अटेम्प्ट देतो आहे. सो म्हणून या पॅच कॅटेगरीमध्ये आपण काय करू शकतो? आता आपण बाकी 3 ज्या कॅटेगरी आहे की मेन्स पास झाला होता तिथे आपण अजून तर गेलोच नाही, इंटरव्ह्यूला पोचला तिथे आपण जाऊ शकत नाही, सिलेक्शन झालं तिथे नाही, पण जी दुसरी कॅटेगरी आहे की किमान मेन्स लेवलचा आपला अभ्यास तयार असला पाहिजे. आणि म्हणून अभ्यास करत असताना आपण हे लक्षात घ्या, आपलं अभ्यासाचं स्वरूप हे मेन्स कम प्री असलं पाहिजे. आणि म्हणून आपण जूनला जर अभ्यासाला सुरुवात करत असाल तर जे विषय पूर्वपरीक्षेला आहेत व मुख्य परीक्षेला आहेत असे कंबाईन अभ्यासाला आपण सुरुवात केली पाहिजे. त्यानंतर विशेषत्वानं जे मेन्सला घटक आहेत, आता UPSCचा जर आपण विचार केला तर एथिक्स आहे, एथिक्स इंटिग्रिटी ॲप्टिट्यूड आहे, लँग्वेजचे पेपर आहेत, किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी, डिझास्टर मॅनेजमेंट, इंटरनॅशनल रिलेशन, हे जे टॉपिक फक्त मेन्सला आहे याचा आपण अभ्यास सुरू करावा, ऑप्शनलचा अभ्यास सुरू करावा. त्यानंतर डिसेंबरपर्यंत मेन्स कम प्री अशी स्ट्रॅटेजी आपली अभ्यासाची असावी. डिसेंबरच्या जवळपास शेड्यूल येतं, साधारणतः नोव्हेंबर कधी ऑगस्टलाही येतं, आणि मग आपल्याला क्लिअर होतं की आपली प्रिलिम्स कधी आहे. त्यानंतर GSचे आपले बरेचसे सेक्शन कव्हर झालेले असतात आणि जानेवारीपासून आपण प्रिलिम स्पेशल अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. सॉरी, यामध्ये प्रिलिम स्पेशलमध्ये आपल्याला GS आणि ॲप्टिट्यूड या विषयाचा फक्त 1 मिनिट. साधारणतः डिसेंबरला आपण 15 डिसेंबर किंवा जानेवारी फर्स्ट वीकमध्ये आपण जर सुरुवात केली तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल म्हणजे साधारणतः 4 महिने आपल्याला मिळतात. त्यामध्ये GSचा आपला अभ्यास झालेला असतो, त्याचं रिव्हिजन आपल्याला करायचं आहे. आणि जे CSAT पेपर आहे, नागरी कल चाचणी, त्याचं आपल्याला पूर्ण तयारी करायची. अशा पद्धतीनं आपण प्रिलिम्स देतो. त्यानंतर पुढे ऑगस्टला आपली मेन्स असते, आणि हा मधला वेळ जो मिळतो त्यामधले GSचे टॉपिक झालेले असतात. जे नाही झाले त्यांचं जे झाले त्याचं रिव्हिजन, जे नाही झाले ते आपल्याला तयार करता येतात. आणि त्या 2.5 महिन्यामध्ये मेन्समधले जे विषय आहे, जर आपण प्रिलिमच्या आधी त्याची तयारी केली नसती तर या 2.5 महिन्यात सगळे मेन्सचे विषय आपल्याला तयार करता आले नसते. प्रिलिम पास झालो असतो, मेन्स आपलं निघालं नसतं, तर त्याला काही अर्थ नाही, पुन्हा आपल्याला प्रिलिम्सला बसावं लागलं असतं. आणि म्हणून प्रीच्या अगोदर मॅक्झिमम मेन्सच्या पेपर किंवा परीक्षेची किंवा विषयांची जर आपण तयारी करून ठेवली तर त्याचा आपल्याला फायदा होतो. आणि प्री नंतरचा जो वेळ मिळतो त्यामध्ये संपूर्ण विषयांचं रिव्हिजन व राहिलेल्या घटकांची तयारी करणं अभिप्रेत असतं. आणि त्यानंतर मुलाखतीची तयारी. मेन्सनंतर तुम्हाला मुलाखतीचा एक अर्ज भरून द्यावा लागतो, ज्यामध्ये पसंतीक्रम असतो आणि तुमची जी माहिती असते त्या माहितीच्या आधारावर नंतर आपली जी मुलाखत किंवा व्यक्तिमत्व चाचणी आहे जी घेतली जाते. सो इथे आपण मुलाखतीपर्यंत आलो. आणि यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं काय, तर या कामामध्ये 100% डेडिकेशन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे डेडिकेशनला एक गोष्ट आहे की जी तुम्हाला यामधून तुमच्या ट्रॅकवरनं डायव्हर्ट करू शकते, तुम्हाला तुमच्या ध्येयापासून विचलित करू शकते. तर ही गोष्ट म्हणजे काय, जसं आपल्याला 10th एक एसे असायचा ठरलेला, ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर इथे आपल्याला एक बाब आहे की जी आपल्याला आपल्या ध्येयापासून डायव्हर्ट करण्याचे चान्सेस आहे. ती म्हणजे आज आपण सर्वजण एक डिजिटल मीडिया किंवा आपण असं म्हणूया की सोशल मीडिया किंवा टेक्नॉलॉजीच्या अशा एका वलयांकित दुनियेमध्ये किंवा जगामध्ये जगत आहोत की आपण आपलं काम करत असताना गुगलवर गेलो आहे. तुम्हाला एखादं फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती बघायची आहे की
जगामध्ये आज कोविडची कुठे काय स्थिती आहे, कुठल्या जगात कुठल्या पद्धतीच्या टेक्नॉलॉजी वापरल्या, काही वॅक्सिन आलेत का वगैरे वगैरे, अशी माहिती तुम्हाला गुगलवर बघायची. तर तुम्ही गुगलवर गेलात तर तुम्हाला एंगेज करण्यासाठी तिथे वेगवेगळ्या ॲड्स असतात की ज्या ॲड्स तुम्हाला तुमच्या एजप्रमाणे डायव्हर्ट करू शकतात. सोबत तुम्ही विचार केला की मी सोशल मीडियाचं फेसबुकचं एखादं पेज ओपन करतो आणि त्या पेजवर मी कॉम्पिटिटिव्हची तयारी करणारे पेजेस लाईक करतो, CMOचं पेज, BMOचं पेज लाईक करतो. हे करताना तुम्हाला तिथे तुमच्या एजप्रमाणे, समजा तुम्हाला प्राण्यांचं शिकारीचे व्हिडिओ बघण्याची आवड असेल आणि एखादा जरी ओपन केला तर तुम्हाला लगेच दुसरा, तिसरा, चौथा व्हिडिओ तिथे रांगेत तयार असतो. त्याचं कारण हे आहे की आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना तिथे इनडायरेक्टली कस्टमर कसं बनवता येईल, त्याला लाईव्ह कसं ठेवता येईल, त्याला तिथे एंगेज कसं करता येईल, याचे सगळे डायव्हर्शनचे ऑप्शन तिथे असतात. आणि म्हणून आपल्याला ही खबरदारी घ्यायची आहे मित्रांनो की तुम्ही ज्या वेळेला मोबाईल ऑन करता आणि एखादी अभ्यासपूर्ण माहिती तुम्हाला मोबाईलच्या माध्यमातून बघायची आहे, यासाठी तुम्ही तो मोबाईल ऑन केलेला असतो, तर तिथे आपण ही बाब लक्षात घ्या की सोशल मीडियावर गेल्यावर किंवा एखाद्या गुगलवर आपण गेल्यानंतर अशा काही व्हिडिओज किंवा अशा काही गेम्स किंवा या घटकांमध्ये आपण जर शिरलात आणि तिकडे तासनतास आपण बिझी आहात तर त्याला अभ्यास म्हणता येणार नाही. ही बाब आपण लक्षात घ्या. दुसरं, आपण UPSC परीक्षेचा अभ्यास सुरुवात करायची ठरवलं आहे आणि आपण वर्षानुवर्ष, महिन्यानुमहिने, दिवसानुदिवस आपण फक्त मोटिवेशनल स्पीचेस किंवा यशवंतांचे मार्गदर्शन ऐकत आहात आणि ॲक्च्युअल काम काहीच सुरू नाही. तर याला माहिती संकलन असं म्हणावं लागेल. माहिती संकलन करणं हे जे काम आहे हे प्रारंभिक अवस्थेमध्ये ठीक आहे, परंतु नंतरच्या अवस्थेमध्ये जर आपण तेच काम करत असेल तर अशा पद्धतीनं आपल्याला परीक्षा पास करता येणार नाही. थोडक्यात टेक्नॉलॉजीचा वापर करायचा नाही असं माझं मत नाही. तुम्ही तो अवश्य करा. तुमच्याकडे अँड्रॉईड मोबाईल असतील तर उलट ते तुमच्या अभ्यासासाठी उपयुक्तच आहे, परंतु त्याचा शिस्तबद्ध अभ्यास किंवा वापर, ठराविक वापर, मर्यादित वापर, गरजेपुरता वापर जर आपण केला तरच आपल्याला आजची टेक्नॉलॉजी किंवा इंटरनेटच्या माध्यमातून जो सोशल मीडिया आहे तो उपयुक्त ठरेल. अदरवाईज तो तुमचा वेळ खाईल, वेळ कन्झ्युम करेल आणि तुम्ही पास होणारा एखादा विद्यार्थीसुद्धा अपयशी होण्याचे चान्सेस आहेत. ही बाब आपण प्रामुख्यानं लक्षात घ्या. कारण बऱ्याच पालकांचं, मी आता 2009पासनं प्रामुख्यानं, तसा 2007 ते 2009 मी विद्यार्थी होतो, 2009पासनं या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि तेव्हा बऱ्याच पालकांकडनं ह्या कंप्लेंट्स म्हणा किंवा तशा पद्धतीची माहिती येते की विद्यार्थी तासनतास फक्त मोबाईलवर असतो आणि त्यांना बोलावं तर तो म्हणतो की मी अभ्यास करत आहे. मग तो खरंच अभ्यास करत आहे का? तो माहिती संकलन करत असेल तो अभ्यास नाही. तो सोशल मीडियावर काही पोस्ट टाकतोय आणि ते सगळं बघत राहतोय तो अभ्यास नाही. खरंच त्यातले काही तो आर्टिकल वाचतोय, खरंच त्यातले काही उपयुक्त व्हिडिओ बघतोय आणि त्यानंतर परत तो अभ्यासाला येतोय. तर एकूण परीक्षाभिमुख जर आपला अभ्यास असेल, ते घटक वाचून झालेत का, त्याचं रिव्हिजन झालं का, मग पेपर तपासले, त्यात सगळे जे काय आपले सेक्शन्स होते ते कव्हर झाले का, शब्दमर्यादा जी आहे प्रश्नांची ती पाळली आहे का, हे सगळं परीक्षाभिमुख असेल तरच आपलं UPSC सिव्हिल सर्व्हिसेस किंवा MPSC स्टेट सर्व्हिसेस, राज्यसेवा आपण ज्याला म्हणतो, किंवा कुठलीही परीक्षा त्यामध्ये सिलेक्शन होणं शक्य आहे. हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं मी माझे जे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मांडण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. बाकी तुमचे शेवटचे अत्यंत महत्त्वाचे 2 मुद्दे मला इथे सांगायचे आहेत ते हे की ह्या परीक्षेचं असं काही प्रेडिक्शन करता येणार नाही की कोणाला 1 वर्षात रिझल्ट मिळेल का, 1.5 वर्षात मिळेल का, 2 वर्षात मिळेल का. इथे डिपेंड करतं की तुमचं बेसिक एज्युकेशन कसं झालेलं आहे. एखाद्या मुलाचं बेसिक एज्युकेशन चांगलं झालेलं असेल तो विद्यार्थी अगदी फर्स्ट अटेम्प्टमध्ये सुद्धा पास होऊ शकतो. एखाद्याचं साधारण असेल त्याला 1.5 वर्ष लागू शकतं. आणि म्हणून आपल्याला थोडा वेळ लागला तर असं गृहीत धरू नका की आपला रिझल्ट येणार नाही. बरेचसे असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना प्रिलिम पास करता आलं नाही फर्स्ट अटेम्प्टमध्ये आणि नंतरच्या अटेम्प्टमध्ये ते विद्यार्थी पास झालेत, ते IAS झालेत, ते IPS झालेत. आणि म्हणून फर्स्ट अटेम्प्टमध्ये जर आपला रिझल्ट आला नाही तर परत आपण अभ्यास केला पाहिजे, नाउमेद नाही झालं पाहिजे. हे आपण लक्षात घ्या. तुमचं लवकर रिझल्ट यावा अशा पद्धतीचं नियोजन असेलच,
परंतु जर लवकर नाही आला तर का नाही आला, नेमके कुठले विषय, कुठले घटक आहेत की ज्यामध्ये आपल्याला कमी मार्क्स आलेत, याचं आपण स्वतःचं सेल्फ इव्हॅल्युएशन जर केलं तर मला असं वाटतं की सेकंड अटेम्प्ट देताना आपल्याला त्या इव्हॅल्युएशनचा फायदा होईल, त्याचं जजमेंट येईल आणि पुढच्या वेळेला त्या चुका ज्या आहेत, ज्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये आपल्या झाल्या, त्या जर आपल्याला वगळता आल्या, टाळता आल्या तर पुढच्या अटेम्प्टमध्ये आपल्याला अधिक चांगला स्कोअर करता येईल आणि ही परीक्षा पास करता येईल. सो पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत अशा सर्व टप्प्यांची एकूण माहिती आपण बघितली. आता शेवटचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा की तयारी कुठे करायची. यामध्ये 2 पार्ट आहेत. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, साधारण आहे, अर्थात सध्या महाराष्ट्रात किंवा देशात UPSC करायचं असेल तर जनरली मुलांचा ट्रेंड आहे की ते दिल्लीलाच जातात, पण आता गरज राहिली नाही. मागच्या वर्षीचे जे पाहतोय आपण 100, 109, 104 असे मुलं महाराष्ट्रातनं पास होत आहेत. त्यातले मॅक्झिमम मुलं हे महाराष्ट्रातूनच परीक्षा तयारी करून उत्तीर्ण झालेले आहेत. आणि म्हणून यात पहिली कॅटेगरी की ज्यांची आर्थिक परिस्थिती सुदृढ आहे, चांगली आहे, अशा विद्यार्थ्यांनी त्यांना जिथे असं वाटतं आहे की माझं अकॅडमिक चांगलं तयार होईल अशा संस्थेला प्रवेश घेता येईल. दुसरं, ज्या मुलांची आर्थिक परिस्थिती साधारण किंवा अत्यंत हलाखीची आहे परंतु तरीसुद्धा त्यांना तयारी करायची, अशा मुलांसाठी सुद्धा अनेक विकल्प, अनेक पर्याय आता तयार झालेले आहेत. केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाचे प्री IAS ट्रेनिंग सेंटर आहेत. स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ IAS किंवा स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर सेंटर ज्याला म्हणू आपण, किंवा प्री IAS ट्रेनिंग सेंटर म्हणता येईल. तर त्या ठिकाणी आपल्याला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते, CAC सेंटर असं त्याला म्हणायचं. आणि ती परीक्षा जर आपण उत्तीर्ण झालो तर तिथे आपल्याला 1 वर्षाचं निवास, भोजन व प्रशिक्षण म्हणजे ज्याला मार्गदर्शन आपण म्हणतो ते उपलब्ध होतं. दुसरं, यशदा नावाची संस्था आहे महाराष्ट्रामध्ये, त्याही परीक्षेचं एंट्रन्स देऊन जर आपण पास झालो तर तिथेही आपल्याला नंबर लागतो आणि आपल्याला ॲडमिशन मिळाल्यानंतर 1 वर्षाचं तिथे मोफत प्रशिक्षण मिळतं. दुसरं, यासोबतच मी आपल्याला सांगेन, मी स्वतः व माझ्यासह माझे सहकारी आम्ही आकार फाउंडेशनमध्ये काम करतो. आपली आकार फाउंडेशन ही जी संस्था आहे ही एका उद्दिष्टाला घेऊन काम करते. पहिलं उद्दिष्ट की ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, जे फीस भरू शकतात, त्यांना कमीत कमी फीमध्ये दर्जेदार गुणवत्तेचं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, व ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल आहे किंवा ते गरीब आहेत परंतु ते गुणवान आहेत व त्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायची, त्यांचा CACला नंबर लागला नाही, यशदाला लागणार नाही, मग असे मॅक्झिमम मुलं आहेत, यांनी काय करायचं. आणि म्हणून आम्ही 2013 पासून स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती अभियान संस्थेच्या माध्यमातून, आपल्या संस्थेच्या माध्यमातून राबवलं जातं. यामध्ये अपेक्षित हे असतं की विद्यार्थ्याकडे फीस भरायला पैसे नसेल चालेल, पण त्याच्याकडे गुणवत्ता असली पाहिजे, नसेल तर ती त्यांनी मिळवली पाहिजे, त्यासाठी कष्ट घेतले पाहिजेत. आणि म्हणून वर्ग 5वी ते 12वीपर्यंतच्या बेसिक सिलॅबसवर आपल्या संस्थेच्या माध्यमातून परीक्षेचं आयोजन केलं जातं. या पेपरचं जो पॅटर्न आहे तो UPSC सिव्हिल सर्व्हिसेस व राज्यसेवा प्री किंवा स्टेट सर्व्हिसेस प्री एक्झामच्या स्वरूपाचा असतो. म्हणजे त्यामध्ये GS व CSAT असे प्रश्न असतात. आणि यामधनं प्रत्येक विभागातून 300 मुलांची निवड केली जाते. यामध्ये पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या ठिकाणी परीक्षेचं आयोजन केलं जातं आणि विभागातून 300 मुलं सिलेक्ट केली जातात. या 300 मुलांपैकी अंध, अपंग, अनाथ व अत्यंत गरीब अशा मुलांसाठी काही जागा रिझर्व असतात, ज्यांना 100% शिष्यवृत्ती म्हणजे पूर्णपणे मोफत मार्गदर्शन केलं जातं. त्यानंतर 100 मुलं म्हणजे 100 मुलांपैकी ह्या जागा रिझर्व जागा, उर्वरित 100 ज्या जागा आहेत, 100 जागांमधल्या रिक्त ज्या जागा आहेत त्यापैकी 60% म्हणजे जी फीस संस्थेची आहे त्यापैकी 60% शिष्यवृत्ती दिली जाते. आणि त्यानंतर उर्वरित 200 ज्या जागा आहेत त्याला 40% शिष्यवृत्ती दिली जाते. तर अशा पद्धतीनं फीजमध्ये सूट देऊन काही ज्या अत्यंत गरजू आहेत त्यांना 100% सूट, त्यांना काहींना 60%, काहींना 40% सूट देऊन संस्थेमध्ये प्रवेश दिला जातो व त्या मुलांना श्रीमंत मुलांसोबतच त्याच गुणवत्तेचं शिक्षण किंवा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपलब्ध करून दिलं जातं. या एकूण शिष्यवृत्ती अभियानाची किंवा डायरेक्ट प्रवेश जरी घ्यायचा असेल तर याची माहिती
akarfoundation.org ही जी आपली संस्था आहे त्या संस्थेच्या वेबसाईटवर अवेलेबल किंवा उपलब्ध आहे. तर आता हे अशा पद्धतीनं एकूण आपण ही सगळी माहिती बघितली. आता जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते आपण घेऊ. आणि मला असं वाटतं की आपला जवळपास 1 तास वेळ यामध्ये झालेला आहे. काही प्रश्न यामध्ये असतील. सोनाली पवार यांचा प्रश्न आहे. ओके, नमस्कार सर. नमस्कार, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग. ओके, काठोळे सरांचे प्रश्न आहेत. कुणबी स्वराज, नाईस, थँक्यू. डॉक्टर शोभा गायकवाड मॅडम, महत्त्वपूर्ण माहिती दिली, थँक्यू मॅडम. भूमिका सुपरब, थँक्यू भूमिका. बरं, बरका पाटील मॅडमचं पण कमेंट आहे, थँक्यू. सुंदर मार्गदर्शन व महत्त्वाची माहिती. याशिवाय जर काही कोणाचे प्रश्न असतील तर ते आपण टाका, म्हणजे जे विषयाला अनुसरून तर ते देणं अधिक जास्त मला असं वाटतं उपयुक्त असेल. नसेल तर आपण कन्क्लूड करायला हरकत नाही. सो आज आपण ही माहिती एकूण बघितली. मी आपल्याला जे विद्यार्थी आज स्पर्धा परीक्षा तयारी करत आहेत त्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला UPSC संदर्भातले संदर्भ पुस्तकं, त्यानंतर तयारीचे विशेष टप्पे किंवा त्या तयारी संदर्भातली असलेली माहिती या संदर्भानं किंवा संवाद यशवंतांशी सत्र, नेमकी कोणती पुस्तकं वाचावी, मराठी माध्यमातून तयारी कशी करावी, पूर्वपरीक्षा अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असावी, मुख्य परीक्षा अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असावी, मुलाखतीची तयारी कशी असावी, या संदर्भातले बरेचसे व्हिडिओ आपण आकार फाउंडेशन या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत. याशिवाय रेफरन्स बुक, स्टडी मटेरियलची माहिती आपल्या akarfoundation.org या वेबसाईटवर सुद्धा टाकलेली आहे. याशिवाय जर आपले काही प्रश्न असतील की आपल्याला बोलायचं आहे, पालकांना बोलायचं आहे, तर मी एक नंबर आपल्याला शेअर करतो. त्या नंबरवर सुद्धा आपण कॉल करून मेसेज टाकून वेळ घेता येईल आणि त्या एक्सपर्ट्सशी आपल्याला बोलता येईल. UPSC संदर्भानं नंबर आहे. UPSC बद्दल ज्यांना माहिती हवी आहे अशा मुलांसाठी नंबर आहे 9923201501. मी मराठीमध्ये सांगतो आहे, 9923-201-501. MPSC राज्यसेवा व PSI STI या संदर्भात माहिती पाहिजे असल्यास नंबर आहे 9403361792. मराठीमध्ये सांगतो 94-0-33 म्हणजे 33-6-1792 या नंबरवर सुद्धा आपल्याला संपर्क साधता येईल. मी डॉक्टर पंजाबराव देशमुख संस्था अंतर्गत सुरू असलेली मिशन IAS संस्था, त्यांचे संयोजक आदरणीय डॉक्टर नरेशचंद्र काठोळे सर, त्यांची संपूर्ण टीम, संपूर्ण संयोजक यांनी मला आज या ऑनलाईन वेबिनारमध्ये निमंत्रित केलं आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी UPSC व MPSC स्पर्धा परीक्षा तयारी या वेबिनारमध्ये संवाद साधण्याची संधी दिली. त्याबद्दल मी संयोजकाचे व आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो व सर्व विद्यार्थी मित्रांना यशस्वी करिअरच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद, थँक्यू.